कामभावना ही अत्यंत शक्तिशाली अशी भावना आहे. पुरुष हा ऍक्टिव्ह पार्टनर आहे, स्त्री ही फक्त रिस्पॉन्स करणारी आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, कामशास्त्र, सेक्स हे सगळे शब्द वापरले की अश्लील, किळसवानं अशा सगळ्या अँगलने आपण पाहतो. सेक्स तो बोलना नहीं चाहता आपसे. या विषयावर बोललं जात नाही, हाच मोठा प्रॉब्लेम आहे आणि याच्यामुळे समाजामध्ये अनेक गंभीर क्लिष्ट समस्या निर्माण होत चाललेल्या आहेत. आपली कमतरता जेव्हा आपल्याला जाणवते तेव्हा काही सप्लिमेंट्स घेऊन सगळं काही नीट होईल अशी लोक अपेक्षा ठेवतात, तर ही बरोबर आहे का? पॉर्नचा परिणाम किती भयंकर समाजामध्ये होतोय. सासऱ्याचा सुनेशी संबंध आहे, सावत्र बहीण भावांचा आहे, दीर भावजयाचा आहे. विवाहापूर्वी समुपदेशन करणं हे कामजीवनासाठी किती आवश्यक आहे? पुरुषांमध्ये पण ज्यावेळेस ते गप्पा मारतात ना, त्याच्यामध्ये 4 वेळा अटेम्प्ट करतो, 5 वेळा करतो वगैरे, ह्या खरोखरच भापाऱ्या असतात. 40शी नंतरही कामजीवनात शरीर सुखाची तितकीच इच्छा असते का? की वंध्यत्व, लैंगिक समस्या, शीघ्र वीर्यपतन, लिंगात कडकपणा न येणं, ह्या समस्या घेऊन येणारे जे पुरुष आहेत, लहान वयामध्ये अतिप्रमाणामध्ये हस्तमैथून केलेलं असतं. समजा पुरुषाची इच्छा आहे आणि स्त्रीच्या असं लक्षात आलं की अरे माझी इच्छा नाहीये पण भांडणं नको, म्हणून मग ती ठीक आहे असं म्हणते, तो तिला आयुष्यामध्ये खूप घातक होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये असे कोणते आजार किंवा समस्या असतात ज्याच्यामुळे कामजीवन विस्कळीत होतं? आपण जर पेनिट्रेटिव्ह सेक्सच्या मागे लागलो तर मार्केटमध्ये चुकीची औषधं उपलब्ध आहे, ज्याचा प्रचंड मोठा बाजार आहे. या सगळ्या दुष्टचक्रात आपण अडकणार नाही आणि कामजीवनाच्या ऐवजी आपल्याला नको त्या दुष्परिणामांना, नको त्या कधी कधी येणाऱ्या मृत्यूला सामोरं जावं लागणार नाही. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मंडळी, आपलं आयुष्य हे निरोगी, सुखी आणि समाधानी असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण ह्याच सुखी जीवनासाठी आपलं कामजीवन किती आनंदी असणं अपेक्षित आहे? कामजीवन आनंदी असणं हे खरंच तितकं गरजेचं आहे का? त्यात जर काही अडचणी आल्या तर आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर, आपल्या आरोग्यावर काय काय परिणाम होतात? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत डॉक्टर अंशू मुळे आणि डॉक्टर महेश मुळे सर, जे गेल्या 28 वर्षांपासून अहिल्यानगरमध्ये श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटलच्या माध्यमातून व्यंधत्व आणि जीर्ण व्याधींवरती आयुर्वेदिक उपचार देत आहेत. सर, तुमचं आणि मॅम तुमचंही आमच्या शोमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला सांगा, कामजीवन हे जर चांगलं असेल तर आपलं आयुष्य निरोगी आहे, सुखी आहे असं म्हणलं जातं. तर कामजीवनाचा आपल्या जनरल आयुष्यावर किती परिणाम होतो, कसा परिणाम होतो? आता हा जो प्रश्न विचारला ना, याचं अतिशय समर्पक आणि यथार्थ उत्तर भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आहे. बरं. आपल्याकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. आणि असं म्हटलं जातं की ज्यांनी हे पुरुषार्थ प्राप्त केले त्याचं मानवी जीवन धन्य झालं. यातलं धर्म, अर्थ आणि काम याला त्रिवर्ग म्हणतात. यातला काम हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो तुमच्या इच्छा, आकांक्षा किंवा कामना. यातलाच यौन संबंध हा जो आहे हा कामाचा एक प्रकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामभावना ही अत्यंत शक्तिशाली अशी भावना आहे. आम्ही जवळजवळ 28 वर्षापासून वंध्यत्व उपचार तज्ज्ञ म्हणून काम करतो. एवढे वर्ष काम करताना असं लक्षात आलेलं आहे की अनेक लैंगिक समस्या, वंध्यत्व, मनोशारीरिक आजार, ज्याला आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणतो, अगदी पोटाचे आजार असतील, पचनाचे आजार असतील, IBS आहे, क्रोन्स डिसीज आहे, या सगळ्या आजारांचं मूळ जे आहे ते अतृप्त कामजीवनामध्ये. स्ट्रेस हा जो एवढा मोठा एलिमेंट विषय आपण जे बोलतोय, या स्ट्रेसचं ओरिजिन जे आहे ते या कामजीवनामध्ये. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, आपल्याकडे या सगळ्या याच्याकडे एक टॅबू म्हणून बघितलं जातं. म्हणजे लोक सांगतात आमचा बायपासचा असा प्रॉब्लेम होता, हे झालं, आम्ही कॅन्सरची ट्रीटमेंट इकडे घेतोय. म्हणजे या सगळ्या गोष्टी मोठेपणाने सांगतात, पण आम्हाला लैंगिक समस्या आहे किंवा आम्ही अशा सेक्सॉलॉजिस्टकडे जातो असं कोणी मोकळेपणाने सांगत नाही. म्हणजे अगदी त्या सेक्सॉलॉजिस्टकडे जाऊन त्यांना फरक जरी पडलेला असेल तरी पण मोकळेपणाने सांगत नाही. आणि खरं तर या विषयावर बोललं जात नाही, हाच मोठा प्रॉब्लेम आहे आणि याच्यामुळे समाजामध्ये अनेक गंभीर क्लिष्ट समस्या निर्माण होत चाललेल्या आहेत. स्त्री आणि पुरुष हे ॲक्च्युली 2 ध्रुव आहेत. जसं बघ, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह याच्यामध्ये आकर्षण असतं. हे आकर्षण जेव्हा होतं तेव्हा एक विजेचं पूर्ण चक्र निर्माण होतं.
तसं स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामधून ऊर्जा निर्माण होते आणि ह्या ऊर्जेमधून सृजन तयार होतं. आता इथं सृजन म्हणजे गर्भनिर्मिती एवढं नाही आहे, तर आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी त्यांना करायच्या आहेत, सृजन म्हणजे नवनिर्मिती आहे. मग ती प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल, ती सगळी निर्मिती उत्तम होते. का बरं? कारण स्त्री ही भावनिक आहे आणि पुरुष हा तार्किक आहे. त्यामुळे दोघांची विचार करण्याची पद्धती भिन्न आहे आणि ॲक्शनसुद्धा भिन्न आहे. तर म्हणून हे जर का समजून घेतलं तर एक उत्तम कार्य दोघांचं यातून होऊ शकतं. आता ओशोंनी संभोगातून समाधी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते यामध्ये काय इलॅबोरेट करतात, तर आता हिंदू धर्माचा जर का विचार केला तर त्यानुसार संभोग ही अतिशय खालच्या पातळीची कृती आहे आणि समाधीला फार उच्च असं स्थान दिलेलं आहे. आणि तरीही हा माणूस हे का युनाईट करतो, तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण संसारी माणसांना जर का समाधी मिळवायची असेल तर यम नियम आसन प्राणायाम असं अष्टांग योग करून शेवटी समाधी आहे. आपल्याला ते शक्य नाही आहे. मग त्याचा अनुभव यावा, संसारी माणसाला समाधीचा अनुभव यावा म्हणून ही संभोग क्रिया आहे. कारण त्यामध्ये सुद्धा मूलाधार चक्राच्या ठिकाणी जे काही स्टिम्युलेशन मिळतं त्यातून अगदी काही क्षणांसाठी समाधीचा अनुभव येतो आणि म्हणून कामजीवन हे त्यासाठी म्हणून इंट्रोड्यूस केले. हे जर आपण नीट जर समजून घेतलं तर त्याचं आपलं जीवन हे आपण निश्चित आनंददायी करू शकतो. महेश सर, जर शरीर संबंध नियमित असतील तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगली गोष्ट आहे का? निश्चितच चांगली आहे. पण याच्या अगोदर एक गोष्ट मी सांगतो की आनंददायी कामजीवनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस बाय डिफॉल्ट आनंददायी सहजीवन असणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे संभोग हा जो शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे आणि याचा इंग्रजीमधला जो अर्थ आहे इंटरकोर्स मीन्स कम्प्लीट एन्जॉयमेंट विथ डीपर रिलेशन्स. म्हणजे ही जर व्याख्या आपण लक्षात घेतली तर या ठिकाणी मनाचा थेट संबंध आहे. आणि आपल्याकडे कामसूत्र हा जो संभोगावरचा अत्यंत चांगला ग्रंथ लिहिला गेला की जो जगामध्ये सगळ्यात चांगला मान्यताप्राप्त असा सेक्सॉलॉजीवरचा बुक आहे. त्याच्यामध्ये वात्सायन असं म्हणतात की प्रणयाचा उत्कट बिंदू म्हणजे संभोग, म्हणजे पीक पॉईंट ऑफ रोमान्स इज कॉल्ड एज अ इंटरकोर्स. प्रणय कधी होऊ शकतो, जर त्या कपलमध्ये जर इंटिमसी असेल, एकमेकांवरती प्रेम असेल, एकमेकांच्या नात्यामध्ये ओढ असेल, आपुलकी असेल तर आणि तरच त्यांचा उत्तम प्रतीचा प्रणय होऊ शकतो. आणि ज्यावेळेस प्रणय उत्तम होतो त्यावेळेस उत्तम प्रकारचा संभोग होतो. म्हणून पीक पॉईंट ऑफ रोमान्स इज कॉल्ड एज अ इंटरकोर्स. आणि हा अशा पद्धतीचा इंटरकोर्स हा उत्तम सहजीवनातून होऊ शकतो. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचा इंटरकोर्स होतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एंडॉर्फिन, सेरोटोनिन ही हॅपी हॉर्मोन्स तयार होतात. म्हणजे एंडॉर्फिन जे आहे त्याला हॅपी हॉर्मोन म्हणतात आणि त्याला ॲनाल्जेसिक हॉर्मोन म्हणतात. तर हे हॉर्मोन काय करतं, तर हे हॉर्मोन तुमच्या शरीरामध्ये आनंदाची निर्मिती करतं. आणि ॲनाल्जेसिकचा अर्थ होतो वेदना शमन करणारं हॉर्मोन. म्हणजे हेच हॉर्मोन तुमच्या शरीरामध्ये शरीराच्या आणि मनाच्या दोन्हीच्याही वेदना निर्माण करतं. म्हणजे बघ आता हे हॅपी पण आहे आणि हे शरीराच्या आणि मनाच्या वेदना निर्माण करतं. मला सांगा यापेक्षा आनंदाची काय व्याप्ती राहिली आहे. म्हणजे जर या गोष्टी जर बॉडीमध्ये घडत असतील आणि अशा पद्धतीचा स्राव जर तुमच्या शरीरामध्ये निर्माण होत असेल आणि तो निर्माण करण्याचं क्रेडिट जर संभोगाकडे जात असेल तर संभोग हा निश्चितच आरोग्यदायी आणि आनंददायी होऊ शकतो. हो, नक्कीच. मॅम, बऱ्याचदा असं होतं की शारीरिक संबंध आहेत पण त्यांची त्या कपलची किंवा त्या दोन लोकांची जवळीक कमी आहे. तर ह्याचा लैंगिक जीवनावर किंवा लैंगिक आरोग्यावर काही परिणाम होतो का? निश्चित आहे. आत्ताच आपण पाहिलं की पीक पॉइंट ऑफ द रोमान्स म्हणजे इंटरकोर्स म्हटलेला आहे. मग हा जर रोमान्स करायचा असेल तर तुमच्यामध्ये प्रेमाचा बंध हा असलाच पाहिजे. तो जर नसेल, ती आपुलकी जर नसेल तर दोघांना पण, स्त्री आणि पुरुष दोघांनाही भिन्न समस्या येतील. म्हणजे पुरुषांमध्ये इरेक्शनच येणार नाही. पुरुष हा ॲक्टिव्ह पार्टनर आहे, स्त्री ही फक्त रिस्पॉन्स करणारी आहे. ते जर नसेल तर पुरुषाला ही समस्या येईल. आणि मग स्त्रियांच्या बाबतीत काय समस्या येईल, जेव्हा रोमान्स होत असतो त्यावेळेस तिच्या वजायनामध्ये म्युकस सिक्रीट होतं. ते कशासाठी, तर जेव्हा पेनिट्रेटिव्ह सेक्स होतं, जेव्हा लिंगाच्या योनीमध्ये हालचाल होते तेव्हा ते दोघांनाही पेनफुल होऊ नये यासाठी ते म्युकस सिक्रीट होतं. पण जर त्यांच्यामध्ये ती भावनाच नाही आहे, ते प्रेमभावना नाही, तर म्युकस सिक्रीट होत नाही. आणि ते जर सिक्रीट नाही झालं तर ती अतिशय वेदनादायी ही गोष्ट दोघांमध्ये सुद्धा होते. याचा परिणाम काय होतो की अरे बापरे,
यातून आनंद तर मिळत नाहीये, त्रासच होतोय, मग नकोच बाबा संबंध. आणि मग हळूहळू या दोघांमध्ये सुद्धा लॉस ऑफ लिबिडो डेव्हलप व्हायला लागतो. म्हणून मग आधी दोघांची मनोमिलन होणं हे या सगळ्यामध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि मग ती पुढची प्रोसेस होऊ शकेल. मला सांगा, स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये असे कोणते आजार किंवा समस्या असतात ज्याच्यामुळे कामजीवन विस्कळीत होतं? आजकाल आपण पाहतो की पुरुषांमध्ये ज्या लैंगिक समस्या आहे त्यातली सगळ्यात प्रधान समस्या आहे संभोगाची इच्छा न होणं, ज्याला आपण लॉस ऑफ लिबिडो म्हणतो. दुसरी एक महत्त्वाची समस्या आहे शीघ्र वीर्यपतन. आणि तिसरी जी समस्या आहे त्याच्यामध्ये लिंगात ताठरता न येणं, ज्याला आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणतो. आयुर्वेदाने ह्या सगळ्याचा मास्टर माइंड धातू जो सांगितलेला आहे तो शुक्र धातू सांगितलेला आहे. आपल्या शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र अशा सप्त धातूंनी आपल्या शरीराचं संघटन झालेलं आहे. आणि यातला शुक्र धातू हा वंध्यत्वाशी आणि लैंगिक समस्यांशी निगडीत आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये शुक्र धातूची, ज्याचं दृश्य स्वरूप आपण वीर्य म्हणतो, याची निर्मिती कमी होते, त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये संभोगाची इच्छा कमी होते. संभोगाची इच्छा कमी होते, ॲट द सेम टाईम बऱ्याच जणांना याचबरोबर लिंगात ताठरता न येणं ही समस्या जाणवते. आयुर्वेदानुसार लिंगात ताठरता न येणं, ज्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो, ही शुक्राची समस्या आहे, ही वीर्याची समस्या आहे. कशी मी समजून सांगतो. तरुण वयामध्ये ज्यावेळेस लिंगामध्ये ताठरता येते, संभोग होतो आणि पुन्हा पुन्हा संभोगाचे मल्टिपल अटेम्प्ट्स होऊ शकतात. म्हणजे ह्या सगळ्यांना कल्पना आहे की संबंध झाल्यानंतर ज्यावेळेस वीर्यपतन होतं त्यानंतर लिंगाचा आकार खूप लहान होतो. त्याचबरोबर तरुण वयामध्ये ज्यावेळेस शुक्राची निर्मिती शरीरामध्ये ज्यावेळेस येते त्यावेळेस मल्टिपल अटेम्प्ट्स होतात, कारण वीर्य भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळं एकदा वीर्यपतन झाल्यानंतर पुन्हा लिंगामध्ये ताठरता येऊ शकते. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की वीर्यपतन झाल्यानंतर लिंगातली ताठरता कमी होते, म्हणजेच लिंगात ताठरता आणणं हे शुक्र धातूचं काम आहे. याचबरोबर जी दुसरी एक समस्या येते ती समस्या येते म्हणजे शीघ्र वीर्यपतन. आयुर्वेदाचे विचार त्रिकालाबाधित सत्य आणि शाश्वत आहेत. आयुर्वेदामध्ये हे जे पुरुषाचं वीर्य आहे याचं वर्णन असं केलं आहे की शुक्रम सौम्यम, किंवा बघा किती म्हणजे हे वीर्य कसं असावं याचा किती छान विचार मांडलेला आहे. स्फटिकाभम द्रवम स्निग्धम मधुरम मधुगंधीच. म्हणजे आज आपण लॅबच्या पॅरामीटरवर तो सिमेंटचे एक्झामिनेशन करतो आणि त्यावेळेस आपल्याला या गोष्टी आढळतात. त्यावेळेस मायक्रोस्कोप नव्हते, काहीही नव्हतं, पण आज जे आपल्याला आढळते ते हजारो वर्षापूर्वी त्यांनी स्फटिकाभम द्रवम स्निग्धम मधुरम मधुगंधीचे एका श्लोकामध्ये अख्खं सिमेंट ॲनालिसिस त्यांनी सांगून टाकलं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित आहे की हे जे वीर्य आहे हे थंड असलं पाहिजे, सौम्य असलं पाहिजे. पण आजकालची आपली जी लाईफस्टाईल आहे, आजकालचे जे स्ट्रेस आहेत, फास्ट फूड, जंक फूड आपण सगळं जे खातो, याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये उष्णता निर्माण होते. आणि रक्तामध्ये उष्णता निर्माण झाली की जे वीर्य तयार होतं ते उष्ण आणि पातळ होतं. आणि अशा पद्धतीचं वीर्य हे लिंगातून लवकर निघून जातं. पतीपत्नींना समाधान मिळण्याच्या अगोदरच लिंगातला कडकपणा कमी होतो, ज्याला आपण शीघ्र वीर्यपतन म्हणतो. म्हणजे बघ, लिंगात संभोगाची इच्छा न होणं, लिंगात कडकपणा न येणं आणि शीघ्र वीर्यपतन, तीनही समस्यांचं मूळ शुक्रस्य दोषात क्लैब्यम अहर्षणम. इतका मूलगामी विचार आयुर्वेद करतं, हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये खूप समस्या आहेत. जसं की अंगावरून पांढरं जाणं. बरेचदा स्त्रियांमध्ये ही खूप साधी समस्या आहे असं वाटतं. म्हणजे असं जर विचारलं मी एखाद्या पेशंटला की बाई तुझ्या अंगावरून पांढरं जातं का, तर ती हो म्हणते, हां नॉर्मल जातं. मी त्यांना असं वाटतं रोज अंगावरून पांढरं जाणं हे नॉर्मल आहे. तर असं जर नियमित वारंवार जर सातत्याने अंगावरून जर पांढरं जायला लागलं तर काय होतं, हे पांढरं कुठून सिक्रीट होतं तर वजायनाच्या आतल्या वॉलमधून. तर त्यामुळं ती जी वॉल आहे ती लूज व्हायला लागते. मुळामध्ये संभोगाचा आनंद कुठे मिळतो, जेव्हा तिथे घर्षण होते तेव्हा पेनिट्रेटिव्ह सेक्समध्ये तिथे प्लेजर निर्माण होते. तर असं वारंवार पांढरं जाणं हे योग्य नाही आहे. आता पांढरं जाण्यामध्ये अजून एक प्रकार आहे ज्याला आम्ही पित्तदुष्ट श्वेतस्त्राव असं म्हणतो, ज्याला मॉडर्नच्या टर्मिनॉलॉजीमध्ये कॅन्डिडियल व्हजायनायटिस म्हणतात. यामध्ये काय होतं तर दह्यासारखा असा स्त्राव तिथून बाहेर येतो. तो येत असताना तिथे खूप आग होते, त्या ठिकाणी वेदना होतात, सूज येते आणि
अक्षरशः कपड्याचा स्पर्शसुद्धा तिथे सहन होत नाही. मग कल्पना करा शरीर संबंध होऊ शकतो का? काही स्त्रियांना वारंवार अंगावरून लाल जातं, ज्याला आयुर्वेदाने रक्तप्रदर म्हटलेलं आहे, किंवा जेव्हा इंटरकोर्स होतो तेव्हा ब्लिडिंग होतं. मग असं झालं की ऑब्व्हियसली दोघांना भीती वाटते आणि संबंध येऊ शकत नाही. किंवा गर्भाशयामध्ये गाठी असतील, ज्याला फायब्रॉईड म्हणतात, ॲडिनोमायोसिस आहे, एंडोमेट्रिओसिस आहे, यामध्ये जेव्हा पेनिट्रेटिव्ह सेक्स होतं त्यावेळेस तिला ते खूप पेनफुल होतं. अजून एक समस्या असते की जेव्हा डिलिव्हरी होते, डिलिव्हरीनंतर मुळामध्ये पुरुषांच्या बाबतीमध्ये प्रेमाचं व्यक्त करणं म्हणजे संभोग आहे, पण स्त्रियांच्या बाबतीमध्ये प्रेम व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या भावना आहेत. हे सुद्धा जेव्हा आपण आपल्या अपोजिट पार्टनरचं समजून घेतो ना, तेव्हा खूप कॉन्फ्लिक्ट संपतात याच्यामध्ये. आता बाळ झालेलं आहे, ती ब्रेस्टफीड करते, बाळाच्या खूप गोष्टी करते, तिचं प्रेम त्यातून पण व्यक्त होतं. नॉट नेसेसरी की तिला पेनिट्रेटिव्ह सेक्सच हवा आहे. त्यामुळं बरेचदा जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर बायका कधी कधी खूप काळपर्यंत फक्त बाळ 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 याच विचारामध्ये राहतात आणि मग दोघांमध्ये तिथे कॉन्फ्लिक्ट व्हायला सुरुवात होते. किंवा जनरल डेबिलिटी म्हणजे सारखं थकल्यासारखं वाटते, काही करावंसं वाटत नाही, संध्याकाळी 5-6 वाजले की हातपाय गळून जातात, बारीक ताप असल्यासारखं वाटतं, याला जनरल डेबिलिटी म्हणतो. असं जर असेल तरी सुद्धा ती संभोगाला असमर्थ असते. शिवाय स्त्रिया या मल्टीटास्किंग असतात, म्हणजे एका वेळी खूप गोष्टी करतात. का तर मेंदूमध्ये कॉर्पस कोलॅझम नावाचा जो भाग आहे, दोन्ही मेंदूंना जोडणारा, हा त्यांचा जाड आहे. म्हणून पुरुष कधी मल्टीटास्किंग काम नाही करू शकत, कारण त्याच्याकडे तो भाग कमी आहे. पण बायका करतात. मग सकाळपासून इतकी कामं, अर्थात त्यांना कामं असतातच, त्यामुळे त्या हॉरिझॉन्टली खूप कामं करत असतात आणि त्या सगळ्यामध्ये रात्री हे काही करायचं आहे यासाठी एनर्जी ठेवायची असते, हे त्यांचं राहतच नाही. आणि ह्या सगळ्या समस्यांमुळं त्यांच्यामध्ये जे काही दोघांचं कामजीवन हे ऑब्व्हियसली हॅम्पर होतं. मग आता आयुर्वेद काय करतं, तर जे काही मी आधी आजार सांगितले, हे आजारांसाठी जी औषधं आहेत ती आयुर्वेद याच्यामध्ये आपण औषधं देऊ शकतो. पंचकर्माच्या चिकित्सा करतो, योनी धावन, योनी धूपन, म्हणजे एक्झॅक्टली त्या अवयवाला जी समस्या असते ती आपण तिथे केल्यानंतर ह्या सगळ्या समस्यांचं निराकरण होऊन त्यांचा उत्तम संभोग यानंतर होऊ शकतो. महेश सर, आपली कमतरता जेव्हा आपल्याला जाणवते तेव्हा काही सप्लिमेंट्स घेऊन सगळं काही नीट होईल अशी लोक अपेक्षा ठेवतात, तर ही बरोबर आहे का अपेक्षा ठेवणं? मुळात ना कमतरता कुठे जाणवते, तर मगाशी मी जे 3 क्रायटेरिया सांगितले, संभोगाची इच्छा होत नाही, लिंगात कडकपणा येत नाही आणि शीघ्र वीर्यपतन. ओके, ही सप्लिमेंट लोक का घेतात आणि काय होतं याच्या अगोदर मी तुला ना एक अत्यंत धक्कादायक आणि एक सत्य घटना सांगतो. खरं तर ही सत्य घटना प्रातिनिधिक स्वरूपात आहेत. अशा अनेक घटना समाजामध्ये घडत असतात आणि आमच्यासारखे प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी या घटना पाहिलेल्या असतात. नवविवाहित दाम्पत्य, लग्न झाल्यानंतर ऑफकोर्स फर्स्ट नाईट, ज्याला आपण हनीमून फर्स्ट नाईट म्हणतो, त्या कपलची ती फर्स्ट नाईट असते. सुरुवात होते, रोमान्स होतो, इंटरकोर्स पण होतो. 1-2 इंटरकोर्सचे अटेम्प्ट झाल्यानंतर तो जो पुरुष असतो त्याला अस्वस्थ वाटायला लागतं, घाम यायला लागतो, छातीचे ठोके वाढतात त्याचे, आणि त्याची जी बायको असते तिच्या हे लक्षात येतं की नाव ही इज नॉट कम्फर्टेबल, हा खूप अस्वस्थ आहे. तर ती त्याला पाणी देते प्यायला, पाठीवरून हात फिरवते वगैरे, परंतु त्याची अस्वस्थता वाढत जाते. मग ऑफकोर्स ती घाबरते आणि घरातल्या लोकांना बोलवून घेते. घरातले लोक येईपर्यंत हा कोलॅप्स झालेला असतो बघा. आणि मेन टाईम डॉक्टरांना बोलवलं जातं, कारण ही जी घटना असते ही सगळ्यांच्याच दृष्टीने अनाकलनीय असते. आणि ज्यावेळेस डॉक्टर येतात, त्याला तपासतात, त्यावेळेस डॉक्टर सांगतात की ही इज नो मोर, ही इज नो मोर. फर्स्ट नाईट आहे आणि अशा प्रसंगाला या घरातल्या लोकांना सामोरं जावं लागतं आहे. मग ज्यावेळेस डॉक्टर खूप खोलात प्रश्न विचारतात, त्या मुलीला प्रश्न विचारतात, काय गं, काही झालं होतं का, तुमचं काही कडाक्याचं भांडण झालं का, काय झालं होतं जेणेकरून ही असं झालं. तर त्यावेळेस ती एकदम घाबरून गेलेली असते, साहजिक अशी घटना घडली आहे. मग ती सांगते की म्हणे ज्यावेळेस आम्ही रोमान्स वगैरे सुरू केला त्याच्या अगोदर माझ्या मिस्टरांनी एक पान खाल्लं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की हे जे पान आहे या पानाचं नावच आहे म्हणे पलंग तोड. पलंग म्हणजे बेड, ज्याच्यावरती इंटरकोर्स केला जातो, आणि तो तोड म्हणजे तो पलंग तुटेल इतका स्टॅमिना वाढवणारं जे तुमचं पान आहे त्याचं नाव आहे पलंग तोड पान. अशा पद्धतीची पानं ज्या पुरुषांना लिंगामध्ये कमतरता जाणवते, लिंगात ताठरता कमी येते, अशी लोक अशा पद्धतीची पानं सर्रास खात असतात. आणि ही जी पानं असतात याच्यामध्ये सिल्डेनाफिल, टॅडॅलॅफिल किंवा कित्येक वेळा आफू, गांजा याची अधिक मात्रा त्याच्यामध्ये टाकलेली असते. आणि त्याच्यामुळं एक गोष्ट म्हणजे त्याच्यामुळं परिणाम काय होतो, तर त्यांच्या लिंगात नक्कीच ताठरता येते,
कारण शेवटी असं आहे, काहीतरी होत असतं म्हणून लोक वापरतात ना. हो. विषाची परीक्षा विष असून पण लोक घेत असतात. त्यामुळे लिंगात ताठरता येते, पण ही जी औषधं याच्यामध्ये वापरली जातात याचे अत्यंत गंभीर दुष्परिणाम पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. या सगळ्या औषधांचा सगळ्यात पहिला जो गंभीर दुष्परिणाम आहे तो म्हणजे तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात, तुमच्या नाडीची गती अनियमित होते, तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो, स्ट्रोक येऊ शकतो, प्रचंड प्रमाणामध्ये तुमचं डोकं दुखू शकतं. हे सगळं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ज्या लोकांना हार्टच्या प्रॉब्लेमसाठी सॉर्बिट्रेटसारखी औषधं चालू असतात, त्या लोकांनी जर ही औषधं घेतली, सिल्डेनाफिल किंवा टॅडॅनाफिल, तर त्यांचं BP सडनली ड्रॉप होऊ शकतं, कमी होऊ शकतं, मेडिकल इमर्जन्सी उद्भवू शकते आणि साक्षात त्यांचा मृत्यू होऊ शकतो. अशा घटना समाजामध्ये घडतात. आणि ही जी औषधं आहेत, ही औषधं कधीही मेडिकल प्रिस्क्रिप्शनमधून जात नाही. सॉरी टू से, अशा पद्धतीची औषधं लोक परस्पर मेडिकलमधनं आणतात. त्याचा डोस किती घ्यावा, काय घ्यावा याचा कुठलाही त्यांना अंदाज नसतो. पुस्तकामध्ये त्याचा मॅक्झिमम डोस सांगितलेला असतो, पण मला अजून माझा परफॉर्मन्स चांगला हवा आहे, मला लिंगामध्ये खूप ताठरता ठेवायची आहे, याच्यामुळे जास्तीत जास्त डोस ही लोकं घेतात आणि त्याचे मी सांगितलेले दुष्परिणाम घडून येतात. आणि खरं तर इतक्या असुरक्षित अशा पद्धतीने ह्या सगळे स्वतःवर विषयाचे प्रयोग करण्यापेक्षा आपलं जे प्राचीन वैद्यक आहे आयुर्वेद, याच्यामध्ये सुरक्षित औषधं सांगितलेली आहे, उत्तम प्रकारची शुक्रवर्धक, शुक्रजनन करणारी, शुक्रस्तंभन करणारी, क्रायटेरिया वाईज औषधं सांगितलेली आहे. तुम्हाला जो जो दोष तुमच्यामध्ये आहे त्यासाठी स्पेसिफिकली वापरली जाणारी औषधं आयुर्वेदामध्ये आहेत, जी सुरक्षित आहेत. अशा पद्धतीने जर आपण या सुरक्षित औषधांचा वापर केला, आपल्यातली दोष शोधून काढले, त्याला जर पंचकर्मांची जोड जर दिली, तर इतके जे काही विषारी औषधं तुम्हाला वापरावे लागतात ते नक्की वापरावे लागणार नाहीत. मॅम, मला सांगा, इंटरनेटवर पाहून किंवा कोणाकडनं तरी ऐकून लोक आपल्या कामजीवनामध्ये काही गोष्टी ट्राय करतात किंवा बदल करतात, तर ह्याचा काय परिणाम होऊ शकतो? मी एका पेशंटचं उदाहरण देते यासाठी. एक दिवस साधारण 50च्या आसपास वय असणारी एक लेडी माझ्याकडे आली आणि खूप डिप्रेस होती. म्हटलं, काय झालं ताई? तर ती म्हणे की काय झालं आहे ना, हल्ली ना आमचा संबंधच येत नाही अजिबात. तर म्हटलं, पण तुमच्या मिस्टरांना तर प्रॉब्लेम आहे? हो म्हणे, आहे माझ्या मिस्टरांना प्रॉब्लेम. काय काय प्रॉब्लेम आहेत? तर त्यांची बायपास झालेली आहे, त्यांना BPचा प्रॉब्लेम आहे, शुगर पण आहे. पण म्हटलं, मग हे तुम्हाला माहिती आहे तरी का बरं एवढ्या डिस्टर्ब झाल्या? नाही म्हणे, काय झालं, आम्ही ना काही समवयातले जोडपे आम्ही ट्रिपला गेलो होतो आणि रात्री सगळे उशिरापर्यंत गप्पा टप्पा झाल्या. मग आपापल्या रूममध्ये गेल्यावर सकाळी त्या सगळ्या मैत्रिणी जेव्हा भेटल्या तेव्हा प्रत्येकीने असं सांगितलं, हां आमचा रात्री 3 वेळा संबंध झाला, तर रिलॅक्स होतो ना, 4 वेळा झाला. तर म्हणे, अरे आमचा तर एकदाही होत नाही आहे, मग खूप मोठा प्रॉब्लेम आहे. असं त्यांच्या डोक्यात असं पक्क घेऊन त्या म्हणे, गेले 8 दिवस मला ना झोपसुद्धा लागत नाही आहे, की काय हे आपल्या आयुष्यामध्ये. मग मी त्यांना पुन्हा त्यांच्याच गोष्टी रिवाईज करून सांगितल्या की एकतर तुमच्या मिस्टरांना हा प्रॉब्लेम आहे आणि 50 नंतर हे जे काही सांगतायत हे ओव्हर एक्झॅगरेशन आहे, असं काहीही होऊ शकत नाही, हे मैत्रिणी तुमचे शुद्ध खोटे बोलतायत. तर ही अशा पद्धतीची बोलण्याची लोकांमध्ये एक पद्धत असते. आपलं जे काही लैंगिक लाईफ आहे आपण असं म्हणू, किंवा जी काही फ्रिक्वेन्सी आहे ही डॉक्टरांशी आपण टॅली करावी, ना की लोकांशी. आता इंटरनेटचं जसं हे बोलण्यातून झालं तसं इंटरनेटचं पण मी उदाहरण सांगते. आमच्याकडे काही हल्ली लग्न ठरले आणि लग्न करेपर्यंत कुठंतरी आता एक स्वतंत्रता आपल्या समाजामध्ये आली आहे, त्यामुळं अगदी मुलं मुली सेक्स पण ट्राय करतात. आणि जेव्हा ती मुलगी मुलाचं पेनिस पाहते तेव्हा ती म्हणते की अरे तुझं तर फारच छोटं आहे, आणि मग त्यालाही असं अपराधीपणाची भावना येते. आणि मग अशा वेळेस ते काहीतरी वाद होतो. मग नाही, चला आता डॉक्टरांकडे जाऊ, सुदैवाने डॉक्टरांकडे जाऊ, हे तरी त्यांना कळतं. आणि मग म्हटल्यावर मग मी त्या मुलीला विचारलं, तू कुठे पाहिलं आहे? तर म्हणजे मी पॉर्नमध्ये पाहिलं आहे. तर इतकं दुर्दैव आहे आपल्याकडे की पॉर्नमध्ये इतकं अतिरंजित दाखवलेलं आहे. आणि आम्हाला तो गोबेल्सन्स लॉ कसा आहे ना, सगळं नेगेटिव्ह दाखवलं की असं वाटतं नाही हेच योग्य आहे. तर त्या गोबेल्सन्स लॉनुसार हल्ली मुलं मुली तो विचार करायला लागलेत. जसं मी हे मुलीचं उदाहरण दिलं तसंच हे मुलांच्या मनामध्ये सुद्धा मुलींच्या विषयीचे गैरसमज असतात. आता पॉर्नचा परिणाम किती भयंकर समाजामध्ये होतोय, तर त्याच्यामध्ये किती विकृत नातेसंबंध दाखवलेत. सासऱ्याचा सुनेशी संबंध आहे, सावत्र बहीण भावांचा आहे, दीर भावजयाचा आहे. अरे या नात्यांमध्ये या सगळ्यामुळे किती कलुषितता येते.
म्हणजे नीतिमत्ता हा एक कुठेतरी समाजाचा किंवा आपल्या कुटुंब संस्थेचा पाया आहे, आपण याचा विचार करायला नको का? तर म्हणून हे पाहत असताना ते म्हणजेच प्रमाण हे मात्र लोकांनी करू नये. तुम्हाला अगदी उत्सुकता आहे, स्वतःची स्थिती काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर उत्तम गायनेकोलॉजिस्ट, उत्तम सेक्सॉलॉजिस्टकडे जा आणि या सगळ्याची आधी खात्री करून घ्या की काय योग्य आणि काय अयोग्य. म्हणजे नंतर तुमच्या सहजीवनामध्ये जे काही मोठे खड्डे पडणार आहेत किंवा मोठ्या समस्या येणार आहेत या निश्चित येणार नाहीत. याच अनुषंगाने मॅडमने आता जे सांगितलं ना, पुरुषांसाठी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की पुरुषांमध्ये पण ज्यावेळेस ते गप्पा मारतात ना, एस्पेशली ज्यावेळेस दारूच्या पार्ट्या खूप रंगतात ना, त्याच्यामध्ये ह्या भापाऱ्या फार वापरल्या जातात. भापाऱ्या मुद्दाम मी जाणीवपूर्वक मराठी शब्द वापरतोय की आम्ही 4 वेळा अटेम्प्ट करतो, 5 वेळा करतो वगैरे. ह्या खरोखरच भापाऱ्या असतात. त्यामुळं ज्यांच्या बाबतीत लैंगिक समस्या असतात ना, ती लोकं खूप डिप्रेस होतात आणि त्यातून त्यांचं कधी कधी योग्य असलेलं कामजीवन पण डिस्टर्ब होतं. तर मी नक्की आपल्या गप्पातून हे नक्की सांगेल की ही कुणाबरोबरही तुमची ही जी फ्रिक्वेन्सी आहे, अटेम्प्ट्स आहे, याविषयी कधीही कुणाशी बोलू नका. जे बोलायचं आत्ता मॅडम म्हटलं तसं तुम्ही डॉक्टरांशी बोला, तुम्हाला याबद्दलचं जे काही ऑथेंटिक मेडिकल नॉलेज आहे ते मिळू शकेल. पण कुणाच्याही गप्पांवर विश्वास ठेवून तुमचं चांगलं असलेलं कामजीवन बिघडून घेऊ नका. मॅम मला सांगा, पॉर्न पाहण्याचा कामजीवनावरती कसा परिणाम होतो? ही आत्ताची खूप मोठी समस्या आहे. एक उदाहरण सांगते. माझ्याकडे लग्न झालेली एक मुलगी आली आणि मला म्हटली की मॅडम मला ना असं सॅटिस्फॅक्शनच मिळत नाही जेव्हा आमचा संबंध येतो तेव्हा. तर तिला म्हटलं की मी तिला चेक केलं आणि तिला म्हटलं की आता समजा तिच्या लग्नाला एक 5-6 वर्ष झालेली आहेत. तर ह्या 5-6 वर्षांमध्ये तू कधीच असा आनंद घेतला नाही आहेस का की पेनिट्रेटिव्ह सेक्समधून तुला एक खूप छान सॅटिस्फॅक्शन मिळालं आहे? तर ती म्हणे थोडंसं सुरुवातीला होतं पण आत्ता गेल्या 3 वर्षांमध्ये बिलकुल नाही आहे. मग तिला म्हटलं की तिच्या याच्यापर्यंत गेले मी, टीनएजपर्यंत गेले, तर तेव्हा काही असं घडलेलं आहे का तुझ्या बाबतीमध्ये? तेव्हा ती म्हणाली की मॅडम साधारण 8वी-9वीला ती होती आणि एक दिवस तिच्या वर्गातल्या मुलींनी तिला विचारलं की आर यू व्हर्जिन? तर ही थोडीशी शांत अशी भोळसट अशी मुलगी होती आणि तिने म्हणजे काय विचारलं तेव्हा त्या सगळ्या तिला हसल्या. तर तिला थोडंसं लाज वाटली त्याची की अरे अपमान वाटला. मग घरी आल्यानंतर सर्च केलं तिने की व्हॉट इज व्हर्जिन म्हणजे काय. मग व्हर्जिन शोधत शोधत वजायना, मग वजायनानंतर क्लायटॉरिस इथपर्यंत ती गेली. मग क्लायटॉरिस काय आहे तर हां तिथे स्पर्श केला ना की एक खूप छान वाटतं. मग ती म्हटली करून तर बघू, कारण ती पण त्या एजमध्ये होती, टीन एजमध्ये. आणि मग तिला जाणवलं की हा खूप छान एक असं डिलाईटफुल फिलिंग येतं बरं का. आणि मग ती तशी थोडीशी लाजरी बुजरी मुलगी होती, फारशा मैत्रिणी नव्हत्या तिला. मग तिने ना तो रोजच तिच्या बाबतीत सुरू झालं. मी मगाशी म्हटलं तसं हस्तमैथून स्त्रियांमधलं हे. आणि मग त्याच्यामुळं काय झालं की आयुर्वेदामध्ये अतिचरणा योनी असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय की वारंवार जर शरीर संबंध आला तर वजायनल वॉल्ड जो आहे तिथले मसल्स आहेत ते लूज पडतात. आणि तिच्या बाबतीत हेच झालं होतं. तेव्हा शरीर संबंध नाही आला पण वारंवार ते केल्यामुळं काय झालं, जेव्हा तुमच्यामध्ये इंटिमसी येते, ऑर्गॅझम फील करता तुम्ही, तेव्हा वजायनल मसल्स टाईट होतात आणि मग ती फिलिंग येते, खूप आनंदाची फिलिंग येते. तिच्यामध्ये ते मेकॅनिकली नाही पण हस्तमैथुनामुळे ते घडत होतं. आणि जेव्हा ॲक्च्युली तिला संबंध करायची वेळ आली त्यावेळेस ते मसल्स ते लूज राहिल्यामुळं तिला त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन पेनिट्रेटिव्ह सेक्समधलं मिळत नव्हतं. मग अशा वेळी तिला काउन्सिलिंग तर केलं आणि काही आयुर्वेदातली औषधं आहेत ज्याला मी योनी संकोचक औषधं आहे अशी तिला दिली आणि ती त्यातून बाहेर आली. पण आता पॉर्नचा अजून केसेस आमच्याकडे येतात की ही लहान वयातली मुलं जी काही हस्तमैथून करायला लागत आहेत त्याच्यामुळे अभ्यासामध्ये दुर्लक्ष होतं आहे. ती मुलगा म्हणून जी काही वाढणं अपेक्षित आहे ते होत नाही आहे, फोकस करू शकत नाही आहेत आणि कुठेतरी अशी एकलकोंडी व्हायला लागतात, मित्रमैत्रिणींपासून दूर व्हायला लागतात. एक कुठेतरी ना एक अपराधीपणाची भावना येते, कारण हे मी लपवून करते ना, आईवडिलांना हे सांगत नाही आहे. त्यामुळे ती अपराधीपणाची म्हणजे ते दोन्हीकडे, एकतर ते हवंय पण वाटतंय आणि दुसरीकडे नाही हे चुकीचं आहे हे सुद्धा वाटायला लागतं. त्यामुळं जे काही आपण पॉर्न पाहतोय याचा आत्ता ह्या सगळ्यांवर खूप दुष्परिणाम मात्र दिसत आहे. त्यामुळे आज पालकांनी मुलांकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की माझ्या हातांच्या मुलं, आता सांगितलंय 16 वर्षापर्यंत मोबाईल द्यायचा नाही आहे, पण हे कितपत ॲप्लिकेबल भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात होणारे माहिती नाही आहे. तर पालकांनी आपली मुलं काय पाहत आहेत याच्याकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. मास्टरबेशन किंवा हस्तमैथून रेग्युलरली करणं हे आपल्या आरोग्यासाठी किंवा कामजीवनासाठी कसं आहे? खूपच चांगला प्रश्न आहे. मला वाटतं या प्रश्नावर बोलल्याशिवाय हा पॉडकास्ट कंप्लीट होईल असं मला नक्की वाटत नाही.
कारण याच्या आधी लोकांनी अशी पुस्तकं वाचलेली असतात, हस्तमैथून, शाप की वरदान. हां, अशी फेमस होती टायटल ही, म्हणजे अजूनही ही पुस्तकं फेमस आहेत. याविषयी बोलण्याच्या अगोदर ना आम्ही काय करतो ते तुला सांगतो. गेल्या 28 वर्षापासून आम्ही वंध्यत्व उपचारतज्ञ म्हणून काम करतो आहे आणि अजून एक वैशिष्ट्यपूर्ण काम आम्ही उभयता दोघे करतो. आज 28 वर्षामध्ये ह्या ज्या केसेस वाढत चालल्यात, त्यावेळेस एक संवेदनशील नागरिक म्हणून आम्ही विचार करतो आहे की अरे आज पेशंट आपण बघतो आहे, आपल्यासारखे हजारो डॉक्टर लैंगिक समस्या, वंध्यत्वाच्या समस्या ट्रीट करतायत, पण याचं मूळ नक्की कुठे आहे. आणि म्हणून आम्ही याच्यावर चिंतन केलं आणि आम्ही एक प्रोग्राम डिझाईन केला. किशोरवयीन मुलामुलींसाठी आमचा हा कार्यक्रम आहे. त्यातलं मुलींचा जो कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे कळी उमलताना आणि मुलांचा जो कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे वयात येताना. म्हणजे हिंदीमध्ये याचं टायटल आहे किशोरवयीन अवस्था विकास और समस्या. याच्यामध्ये आपण 7वीच्या पुढच्या मुलामुलींना घेतो, ॲडोल्सन एज ग्रुप ज्याला आपण किशोरवयीन अवस्था म्हणतो ती. आणि या व्याख्यानांच्या गेली 15 वर्ष आम्ही दोघंही व्याख्यानं घेतो आहे आणि या व्याख्यानांच्या माध्यमातून लाखो मुलामुलींपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. मी हे जाणीवपूर्वक सांगतो आहे कारण या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. ज्यावेळेस एवढा सगळा संपर्क आला, एवढ्या सगळ्या मुलांशी बोललो आहे, बिंग ॲज अ आयुर्वेदिक क्लिनिशियन, आमच्याकडे ज्यावेळेस पेशंट येतो, वंध्यत्वाचा असेल किंवा लैंगिक समस्येचा असेल, आम्ही त्याची डिटेल हिस्ट्री घेतो. आणि त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं आहे की वंध्यत्व, लैंगिक समस्या, शीघ्र वीर्यपतन, लिंगात कडकपणा न येणं, ह्या समस्या घेऊन येणारे जे पुरुष आहेत त्याच्यातल्या ऑलमोस्ट मोर दॅन 90% लोकांनी लहान वयामध्ये अतिप्रमाणामध्ये हस्तमैथून केलेलं असतं किंवा कित्येक जणांनी विवाहानंतर पण अनियंत्रित स्वरूपामध्ये हस्तमैथून केलं जातं. त्याचा हा डेटा आहे. आता हे हस्तमैथूनविषयी बोलताना आपल्याकडे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये याचा खरंच खूप चांगला विचार केला आहे. मी म्हटलं ना, त्यामुळे मला भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि आयुर्वेदाचा खूप अभिमान आहे. मला सांग, आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये कुठलाही नवरदेव, हिंदू धर्मामध्ये कुठलाही नवरदेव ज्यावेळेस वरातीला निघतो त्यावेळेस तो लग्नाच्या मंडपात येण्याच्या अगोदर कुठल्या एका देवाचं दर्शन घ्यायला जातो? हनुमान. बरोबर. उत्तर खूप पटकन दिलंस तू की हनुमान. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, आपल्याकडे एवढे देव आहेत, आपल्याकडे बालाजी आहे, देवी आहे, सरस्वती आहे, अंबाबाई आहे, महालक्ष्मी आहे, सगळे आहेत. असं सगळं असताना या सगळ्या देवतांमधून आपल्या पूर्वजांनी फक्त हनुमानाचीच का योजना केली असेल? ते असं का नाही म्हणले, आजकालचं धावपळीचं युग आहे, पैसा लागतो, एक काम कर, तू बालाजीला जा, त्याशिवाय लग्नाच्या मंडपात येऊ नको, किंवा तू कुबेराकडे जा, त्याशिवाय लग्नाच्या मंडपात येऊ नको. व्हाय हनुमान, फक्त मारुतीच का? नाही सुचत ना? पण हे तर बरोबर आहे ना की तो मारुतीलाच जातो. सांगतो मी याचं उत्तर काय. आपण मारुती स्तोत्र ज्यावेळेस म्हणतो ना, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिमताम वरिष्ठम म्हणजे बुद्धिमान लोकांमध्ये मारुती राया सर्वश्रेष्ठ आहेत. आपल्या सगळ्यांना आतापर्यंत काय माहिती आहे? मारुती राया म्हणजे बलोपासना. रामदास स्वामींनी बलोपासनेचं प्रतीक म्हणून ती गावोगावांमध्ये मारुती रायांची मंदिरं निर्माण केली. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मारुती राया म्हणजे फक्त बलोपासना, पण तेच मारुती राया बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ आहेत. मग त्यांच्यातली ही शारीरिक ताकद आणि मानसिक ताकद ही कुठून आली? तर ही शुक्र धातूतून आलेली आहे. उत्तम प्रकारच्या वीर्यातून ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये साध्य झालेल्या आहेत. आपल्याकडे असं गृहीत धरलेलं आहे की विवाह होईपर्यंत तो मुलगा हा बाय डिफॉल्ट ब्रह्मचारी आहे. बाय डिफॉल्ट ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत, पण आपण आता ज्या कामजीवनाविषयी बोलतोय त्या दृष्टीने याचा ब्रह्मचारी शब्दाचा साधा सरळ अर्थ आहे की विवाह होईपर्यंत तुमच्या शरीरात निर्माण होणाऱ्या वीर्याचं संपूर्णपणे रक्षण करणं, कुठल्याही माध्यमातून ते वीर्य बाहेर न जाऊ देणं. आणि हा अर्थ किती योग्य आहे हे आता आपल्या याच्यात लक्षात येईल. म्हणजे आपण बघ, शिक्षण घेत असतो, हा सगळा जो कालावधी असतो, करिअरमध्ये फाईट करत असतो, पुढे जात असतो, हे सगळं करताना आपल्या शरीरामध्ये उत्तम प्रकारचं शुक्र तयार झालं पाहिजे, त्याचं दृश्य स्वरूप वीर्य तयार झालं पाहिजे. कारण या वीर्यामुळं बुद्धीचं पोषण होतं, या बुद्धीमुळं आपल्या शरीरातल्या स्नायूंचं पोषण होतं, बलाचं पोषण होतं, आणि म्हणून या वीर्याचं रक्षण करणं हे महत्त्वाचं असतं. मग आता हा नवरदेव टू बी ग्रँटेड आपण गृहीत धरलं की हा बाय डिफॉल्ट ब्रह्मचारी आहे. मग आता मात्र लग्नानंतर काय होणार आहे? याचा पत्नीबरोबर शरीर संबंध येणार आहे आणि शरीर संबंधाच्या मुळं त्याच्या शरीरातून वीर्य बाहेर पडणार आहे. म्हणजेच त्यांनी आत्तापर्यंत प्रामाणिकपणे ज्या ब्रह्मचारी व्रताचं पालन केलेलं आहे त्याचा नकळतपणे भंग होणार आहे. आणि म्हणून तो नवरदेव प्रामाणिकपणे मारुती रायांची माफी मागायला जातो. मारुती राया, तुला दैवत मानून
आत्तापर्यंत मी माझ्या वीर्याचं उत्तम प्रकारे रक्षण केलेलं आहे, पण आता संबंधासाठी मला परवानगी दे, माझ्याकडून हा व्रतभंग होणार आहे. म्हणून तो मारुतीरायांची माफी मागायला जातो आणि म्हणून मारुतीरायांची या सगळ्या देवतांमधून योजना केलेली आहे. म्हणून म्हटलं ना की आपली शास्त्र जी आहेत ती संपन्न आहेत, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आता हे जे हस्तमैथुनचं, म्हणून आम्ही छातीठोकपणे सांगतो की 21 वर्षापर्यंत कुठल्याही मुलांनी हस्तमैथुन करू नये. बरं. 21 वर्षानंतर इन केस त्याचं विवाहाचं वय जर वाढत असेल किंवा विवाहित पुरुषांना संबंधामध्ये खूप गॅप होत असेल, काही कारणांनी ते परदेशी असतील, इतर काही कारणं असतील, तर नियंत्रित स्वरूपामध्ये त्यांनी हस्तमैथुन करावं. पण 21 वर्षापर्यंत तरुणांनी मुलांनी कधीही हस्तमैथुन करू नये, कारण हस्तमैथुन केल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये जो वीर्यनाश होतो, त्यामुळे ते करिअरमध्ये मागे येतात, त्यांच्यामध्ये बुद्धीवरती अनेक परिणाम होतात, मानसिक विकार त्यांच्यामध्ये निर्माण होतात, त्यांच्यामध्ये शीघ्र वीर्यपतन, संबंधाची इच्छा न होणं, लिंगात कडकपणा न येणं आणि सगळ्यात महत्त्वाचं परफॉर्मन्स अँझायटी नावाची डिसऑर्डर त्यांच्यामध्ये निर्माण होते. त्यामुळे या आजच्या गप्पांमधून मी सगळ्यांना हा मेसेज नक्की देऊ शकतो की कृपया हस्तमैथुन करू नका. स्वतःच्या शरीरामध्ये जे शुक्र निर्माण होतं आहे त्याचा मारुतीरायांचा आदर्श घेऊन आपल्या मनोबल आणि शारीरिक बल वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या. अंशु मॅम, मला सांगा, सेक्स टॉनिक ह्याची फिमेल्सला गरज असते का? हा प्रश्न येण्याचं कारण ते सगळी मेलच वापरतात ना. स्त्रीला उत्तम वाजिकर म्हटले. वाजिकर याचा अर्थ संभोग क्रीडा करण्यासाठी जी फायद्याची गोष्ट आहे ती स्त्रीकडे आहे. कामशास्त्रकार कोक त्याचा जो रतिरहस्य जो ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये तो काय काय सांगतोय बघा, की स्त्रियांचे वेगळे वेगळे अलंकार डिफाईन करतो. कानातले घातले, गळ्यामध्ये घातले, बाजूबंद आहे, कंबरपट्टा आहे, पैंजण आहे, बांगड्या, हे सगळं स्त्रियांनी घालायचे. कशासाठी? तर हे सगळे पॉईंट स्त्रीचे अराउजल पॉईंट्स आहेत. म्हणजे तिने केवळ हे जरी घातलं तरीसुद्धा तिच्यामध्ये ती अराउजमेंट सहज येऊ शकते. पण पुरुष ॲक्टिव्ह पार्टनर असल्यामुळं ते जे काही दागिने तिने घातले त्याचा आवाज येतोय, किंवा शय्या कशी असली पाहिजे हे रतिरहस्यमध्ये सांगितलेलं आहे, किंवा सुगंधाचा वापर कशा पद्धतीने होतो, हे सगळं कशासाठी सांगितले, प्रत्येक ठिकाणी पुरुषांसाठी सांगितलेलं आहे. मग आता असं वाटतं ना की मग स्त्रियांना गरजच नाही आहे का? तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये हे तुम्हाला माहिती असेल की पुरुष एकदाच संभोगाचा आनंद घेऊ शकतो, पण स्त्री रिपिटेटिव्ह आनंद घेऊ शकते. याचं कारण काय आहे? तर जेव्हा संभोग क्रीडा होतीये तेव्हा फोरप्लेपासून ऑर्गॅझमपर्यंत जाण्यासाठी पुरुष फास्टली राईज होतो आणि फास्टली फॉल डाऊन होतो. स्त्री स्लोली राईज होते आणि मग त्या ऑर्गॅझमच्या स्टेजला ती राहते आणि पुन्हा स्लोली डाऊन होते. आता याचा बेनिफिट पुरुषाला होतो. समजा ती पूर्ण अराउज होऊन ऑर्गॅझम स्टेजपर्यंत आली, आपण असं म्हणू 80% तिच्यामध्ये ती एक्साइटमेंट आलेली आहे, तिच्या भावनांवरून त्याला कळतंय. मग तो त्या ॲक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह झाला की तो पटकन 80-100% जाऊ शकतो. तर हे जर का साध्य करता आलं तर म्हणून ते सेक्स टॉनिक हा विषय आहे. तर त्याला स्त्री वाजिकर का? तर ती जी काही त्याची ऑर्गॅझमची फेज फटकन फॉल होणार होती, तो तिच्या मदतीने तो पण ती जास्त वेळ एन्जॉय करतो. नंतर तो फॉल झाला, ती स्लोली झाली, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आज स्त्रियांच्यामध्ये जर काही समस्या असल्या, म्हणजे इथे पुरुषाला मदत झाली, मग आता स्त्रीला सेक्स टॉनिक लागेल का? तर आयुर्वेदाने वाजिकर द्रव्य ही स्त्रियांना सुद्धा सांगितलेली आहेत. जर तिच्यामध्ये लॉस ऑफ लिबिडो असेल किंवा एक जनरल डेबिलिटी आहे, खूप थकवा आहे, बिलकुलच इच्छा तिला जर होत नसली, तर आपण मगाशी बरेच वेळा सप्तधातूंविषयी ऐकलं, तर ते सप्तधातू तिचे नीट करणं आणि मग तिला जर त्यानंतर पण रसायन चिकित्सा द्यायची आणि सगळ्यात शेवटी वाजीकरण चिकित्सा सांगितलेली आहे. आज मार्केटमध्ये काय दिसतंय? फक्त वाजीकरण औषधं घ्यायची. किती जाहिराती आहेत, केवढं मोठं मार्केट आहे सेक्स टॉनिक्सचं. तर हे सर्वथा चुकीचं आहे. तुम्ही आधीचं सगळं जर का नीट करत गेला तर मे बी तुम्हाला सेक्स टॉनिकची गरज पण पडणार नाही. तर येस, स्त्रियांना सुद्धा जर ह्या कमतरता असल्या तर त्यांनाही त्याची निश्चित गरज असते. सर, मला सांगा, दारू आणि सिगरेटचं व्यसन असणाऱ्या लोकांना त्यांच्या कामजीवनामध्ये कसा परिणाम होतो? या प्रश्नाच्या अगोदर ना आपण याकडे जाऊ थोडंसं, की पुरुषांमध्ये दारू आणि सिगरेट किंवा ह्या सगळ्या गोष्टी का जास्त केल्या जातात. तर ज्यावेळेस आम्ही पेशंटला विचारतो ना, का रे दादा, का सिगरेट पितो, का दारू पितो, त्याचं पहिलं उत्तर काय असतं माहिती आहे का? स्ट्रेस रिलॅक्स करण्यासाठी. मला ना खूप ताण येतो आणि तो ताण कमी करण्यासाठी मी सिगरेट किंवा दारू पितो. हे उत्तर काही अंशी बरोबर आहे, काही अंशीच.
कारण सुरुवातीची जी फेज असते त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रेस कमी होतो. पण मग मी त्याला उत्तर देतो, अरे स्ट्रेस कमी करण्यासाठी तू मुलांशी खेळ, एखादा छंद जोपास, त्यासाठी दारू पिण्याची गरज नाही आहे. तुझ्या आवडीचा वडापाव खाल्ला तरी पण तुझा स्ट्रेस कमी होणार आहे, व्यायाम केला तरी पण स्ट्रेस कमी होणार आहे. त्यासाठी या वाईट गोष्टी कशासाठी हव्यात? पण इथं जे होतं आहे ह्या व्यसनांचा थेट परिणाम त्याच्या शरीरातल्या रक्तधातूमध्ये उष्णता वाढवण्यावर होतो आहे आणि त्याच्यातून त्याच्या शरीरामध्ये पातळ उष्ण अशा पद्धतीचं वीर्य निर्माण होतं आहे. त्याच्यामुळं काय होतं आहे तर या पुरुषांच्या सगळ्या वीर्यामध्ये बाप होण्यासाठी जो महत्त्वाचा घटक लागतो त्याला म्हणतात स्पर्म किंवा त्याला पुरुषबीज म्हणतात. हे पुरुषबीज मारलं जाते. कित्येकांचे रिपोर्ट व्यसनानंतर ॲझोस्पर्मियामध्ये कन्व्हर्ट होतात. म्हणजे अगोदरची हिस्ट्री असते की रिपोर्ट चांगला असतो पण डिप्रेशन येतं, मला मूल होत नाही म्हणून तो व्यसनाधीनेकडे जातो. नंतर त्याचा काउंट कमी कमी होत तो 0पर्यंत येतो. शुक्राणूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विकृती निर्माण होत आहेत, काउंट कमी होतो आहे, मोटिलिटी कमी होत आहे. या सगळ्यांमधून लैंगिक समस्या निर्माण होत आहेत. म्हणजे व्यसनांमुळं त्याचं हे जे दुष्टचक्र आहे हे वाढत जाते. आणि या व्यसनांचा परिणाम फक्त एवढ्याच बाबतीत होतो आहे का? नाही. या व्यसनांमुळं त्याला पोटाचे, पित्ताचे, पचनाचे आजार निर्माण होत आहेत, IBS निर्माण होत आहे, क्रोन्स निर्माण होत आहे. आणि ह्या सगळ्यातून व्यसनांचा दुसरा परिणाम त्याच्या सहजीवनावर पण होतो. त्यामुळं सहजीवन डिस्टर्ब होते, कामजीवन डिस्टर्ब होते आणि डॉक्टरांसमोर तो वंध्यत्व किंवा लैंगिक समस्यांचा पेशंट म्हणून जातो आहे. त्यामुळं पुरुषांनी ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे. असं बऱ्याचदा होतं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तरीसुद्धा इनफर्टिलिटीला सामोरं जावं लागतंय. असं का होतंय? काय दोष आहेत आत्ता सध्या? आयुर्वेदामध्ये ना खूप वेगवेगळ्या पद्धतीने वंध्यत्वाचे विचार केलेले आहेत. सध्या एक इन्फर्टिलिटीमध्ये एक प्रकार आहे, त्याचं नाव आहे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी. टायटल असं दिलं जातं अनएक्सप्लेन, म्हणजे ज्याची काही उत्तरं सापडत नाही किंवा सगळे रिपोर्ट करून झालेत आणि तरी देखील यांना वर्षानुवर्ष मूलबाळ होत नाही, अशा याला म्हणतात अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी. आज आपण पाहतोय आपल्याला असं वाटतं वंध्यत्वाच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी रिपोर्टनी सिद्ध होतात. खरं तर फक्त 60% गोष्टीत रिपोर्टनी कळतात, 40% कळत नाही. मी एक उदाहरण देतो तुला. एक पेशंट आहे आणि त्या पेशंटला गुदभागी म्हणजे संडासच्या ठिकाणी खूप आग होती आहे, प्रचंड वेदना होत आहेत, रक्त पडतं आहे आणि त्याला आग खूप होती आहे आणि तो पेशंट डॉक्टरकडे आला. जगाच्या पाठीवर अशी कुठलीही तपासणी नाही, कुठलाही MRI नाही, कुठलाही CT स्कॅन नाही की डॉक्टर त्या पेशंटची आग त्या रिपोर्टवरनं सिद्ध करून देईल. अशी टेस्ट नाही. प्रचंड प्रमाणात संडासच्या ठिकाणी होणारी आग दाखवणारी टेस्ट नाही. मग तो पेशंट खोटं बोलतोय का? नाही. मग तो नाटक करतोय का? म्हणजे तो जीवाच्या आकांताने ओरडतो. म्हणजे आपण म्हणतो ना ज्याचं जळतं त्याला कळतं. हे खरं ज्याला हा असा त्रास होतो ना त्यावेळेस ते जास्त लक्षात येतं. मग तो पेशंट ते सांगत असतो, डॉक्टर त्यानुसार त्याला ट्रीटमेंट पण देतात आणि त्याला फरक पण पडतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण पाहतो की उन्हात जातो आपण, उन्हात गेल्यानंतर कित्येक जणांना लघवीला आग होते आणि लघवीचा रिपोर्ट केला तर रिपोर्ट नॉर्मल असतो. मग डॉक्टर काय म्हणतात, ते उष्णतेमुळं झालं. मी हे यासाठी इलॅबोरेटिव्ह सांगतोय, सगळ्या गोष्टी रिपोर्टवर अवलंबून नसतात. अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी काय असू शकते याचं एक उदाहरण तुला देतो. आमच्याकडे एक हायली क्वालिफाईड कपल येत होतं, मेट्रोपॉलिटन सिटीमधून येत होतं. दोघं पण IT सेक्टरमध्ये होते, हुशार होते. ते दोघं पण ओबेस होते. म्हणजे मेलचं वजन जवळजवळ 130 किलो होतं आणि फिमेलचं वजन 100 किलो होतं. दोघांचे पण सगळे रिपोर्ट झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळ्या ॲडव्हान्स टेस्ट झाल्या, शरीर संबंध पण व्यवस्थित येत होता, पण तरी मात्र त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. बघा, म्हणजे टायटल दिलं गेलं होतं अनएक्सप्लेन. पण ज्यावेळेस आम्ही त्यांना प्रॉपरली चेक केलं, 1 to 1 त्यांच्याशी आमची ज्यावेळेस चर्चा झाली, त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की हे दोघं पण खूप ओबेस आहेत, खूप स्थूल आहेत. त्यामुळे त्यांना प्रॉपरली इंटरकोर्स करता येत नाही आहे. इंटरकोर्स करता येत नाही आहे, त्यामुळं बेसिक गोष्टच साध्य होत नाही आहे. मग ज्यावेळेस आम्ही त्यांची व्यवस्थित हिस्ट्री घेतली, आपल्याकडे कामशास्त्रामध्ये संभोगाच्या ज्या वेगवेगळ्या पोझिशन सांगितलेल्या आहे, त्या पोझिशनमधली त्यांना सुटेबल होणारी एक पोझिशन सांगितली आणि 3ऱ्या महिन्यामध्ये त्यांना गर्भधारणा झाली. म्हणजे टायटल वॉज अनएक्सप्लेन, पण वी एक्सप्लेन एव्हरीथिंग आफ्टर टेकिंग अ प्रॉपर हिस्ट्री. त्यामुळं व्यवस्थित डॉक्टरांकडनं तपासणी करून घेणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी रिपोर्टच्या माध्यमातून येतात असं समजणं चुकीचं आहे. हो. आजकाल असं होतं की IT सेक्टर असेल किंवा इतर क्षेत्र असतील, ह्याच्यात असलेल्या वर्कलोडमुळे स्वतःला वेळ देणंही लोकांना जमत नाही. तर अशा लोकांचं कामजीवन चांगलं राहण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगाल? येस.
आता IT क्षेत्रातली लोक आहेत, आपल्याला माहिती आहे, किमान 12-12 तास काम करतात. हो. सोमवार ते शुक्रवार काम करायचं आणि मग शनिवार रविवार काय आहे तर सुट्टीचा दिवस. एक वाईट चित्र आज समाजामध्ये काय आहे तर तेव्हा झोपून राहायचं उशिरापर्यंत आणि मग संध्याकाळी मॉलमध्ये जायचं. मुलं असली तर त्यांना त्यांच्या सांभाळणाऱ्या माणसांकडे द्यायचं आणि फक्त मजा करायची. खरं यातून आज अशी समस्या काय निर्माण होतीये लक्षात येते का, की अशा पद्धतीची जोडपी आहेत जी आता आपल्याकडे 40च्या दरम्यान 40च्या पुढे गेलेली आहेत, त्यांना आज रेग्युलरसुद्धा महिन्यानी एकदा पण इंटरकोर्स करणं खूप डिफिकल्ट व्हायला लागलेलं आहे. का तर शनिवार बाकीचे आम्ही सगळे दिवस खूप काम करतो म्हणून घरी येऊन झोपायचं आणि फक्त शनिवार रविवार त्यातही पुन्हा एकमेकांकडे लक्ष नाही द्यायचं. मुळामध्ये जर तुम्हाला कामजीवन चांगलं ठेवायचं असेल तर ते तुमचं शारीरिक, मानसिक, वैचारिक सगळ्या पातळीवर ते एकत्र असणं गरजेचं आहे. आता दोघं पण जर काम करत असतील तर मग तेव्हा तुम्ही, बायकोही जर अर्थार्जन करते आहे तर दोघांनी एकत्र किचनमध्ये काम करा. त्यामुळं काय होईल की दोघांना एकमेकांचा सहवास मिळेल, त्यातून काहीतरी देवाणघेवाण होईल. तुम्ही सहवासातून प्रेम वाढत असतं. सहवास दिला नाही तर प्रेम निर्माणच होणार नाही. मग काहीतरी गप्पा होतील, देवाणघेवाण होईल, हलके एकमेकांना स्पर्श करा, किस करा, आय लव्ह यू म्हणा, मिठीमध्ये घ्या. त्यामुळं एक दोघांना सुद्धा त्या नात्यामध्ये एक हळूवारपणा येईल. ह्या 2 दिवस जर त्यांना मिळत आहेत तर त्या 2 दिवसांमध्ये आवर्जून त्यांनी एकत्र व्यायाम करावा. या व्यायामामुळं काय होतं, 12 तास बसल्यामुळं कमरेचे जे काही स्नायू आहेत किंवा हाडं जी आहेत त्याला रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो दाब पडल्यामुळं. आणि जर तुम्हाला उत्तम सेक्शुअल लाईफ जर ठेवायचं असेल तर व्यायामाने काय होईल, कमरेच्या सगळ्या स्नायूंमध्ये रक्ताभिसरण होईल आणि म्हणून ती ॲक्ट तुम्हाला सहज होईल. आणि आत्ता इतकी फ्रिक्वेन्सी तुम्ही जर कमी ठेवली तर मी म्हटलं तसं पुढच्या आयुष्यामध्ये हे खूप अवघड होईल. शिवाय एक प्रेम व्यक्त करण्याची कामजीवन ही एक माध्यम आहे, तर तुम्ही त्याही माध्यमातून एकत्र येणार नसला तर ते तुमचं नुसतं लॉजिंग आणि बोर्डिंग होईल. तर तसं न करता ठीक आहे, तुम्ही खूप थकलेले आहात तर यू कॅन डू फॉर प्ले. तुम्ही रात्रभर कधी कधी ड्युटी केलेली आहे तर सकाळी छान आंघोळ करून तुम्ही करू शकता. आपल्याकडे कामशास्त्रामध्ये वेगवेगळ्या वेळासुद्धा सांगितलेल्या आहेत. त्यासाठी म्हणून तुमची जागरणं होत आहेत तर आयुर्वेदानुसार दूध आणि तूप घ्या. 12 तास तुम्ही जेव्हा काम करता त्यावेळेस सगळा स्ट्रेस कोणाला आहे तर मेंदूला आहे. मग ह्या ताणामुळे खरं तर तुम्ही खूप थकलेले असतात, तुम्ही शारीरिक श्रम करत नाही आहे. मग आता माझ्या मनाला जर का स्ट्रेस फ्री करायचं असेल तर दोघांनी एकत्र बसून ध्यान करावं, किमान 10, 15, 20 मिनटं ध्यान करावं. त्यानंतर लक्षात येतं की माझा विचार करणारा जो मेंदू आहे, प्री फ्रंटल डॉर्सोलॅटरल कॉर्टेक्स हा जो आहे, हा विचार करणारा मेंदू आहे, त्याला तुम्ही विश्रांती देता आणि ती विश्रांती दिल्यानंतर मग एक जी आनंदाची अनुभूती तुम्ही संभोगातून निश्चित मिळवू शकता. आता जे मॅडमने सांगितलं ना, याच्यामध्ये हे IT सेक्टरची जी लोकं आहेत किंवा ज्यांचं जे बैठं काम आहे ना, यांच्या बाबतीत व्यायामाचा अभाव हा एक फार मोठा विषय आहे खरं तर. म्हणजे खरं तर तसा विचार केला तर व्यायाम याला स्ट्रेस बस्टर म्हणतात. गुगल जर केलं तर विच इज द बेस्ट स्ट्रेस बस्टर इन द वर्ल्ड, तर त्याचं पहिलं उत्तर येतं व्यायाम. कारण व्यायाम काय करतो, तर व्यायाम तुमच्या शरीरामध्ये, मगाशी मी सुरुवातीची जी 2 नावं घेतली होती ते एन्डॉर्फिन आणि सेरोटोनिन, हे हॅपी हॉर्मोन निर्माण करतं. व्यायामातून तुमचा स्ट्रेस कमी होतो. स्ट्रेस कमी झाला की ॲटोमॅटिक तुमचा सुसंवाद वाढतो, आनंददायी सहजीवन निर्माण होतं आणि आनंददायी सहजीवनातून कामजीवन निर्माण होऊ शकतं. म्हणजे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तू अजून पण बघ, आपल्याकडे ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये तुलनात्मक वंध्यत्वाच्या आणि लैंगिक समस्या कमी आहेत. कारण त्या लोकांची जीवनशैली पण चांगली आहे, त्यांची जीवनशैली निसर्गाला पूरक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं कामजीवन खूप आनंददायी आहे. आणि म्हणून या समस्या ज्या आहेत, लैंगिक समस्या, वंध्यत्वाच्या समस्या, या शहरी भागात जास्त आहेत. तुम्ही आत्ता म्हणलात जीवनशैली, तर ह्या लाईफस्टाईलचा आणि डाएटचा आपल्या कामजीवनावर काय परिणाम होतो? थेट परिणाम होतो. बरं. थेट परिणाम. अगदी बघ, सध्या आपण सगळेजण म्हणतोय ग्लोबल वॉर्मिंग. अरे काय फक्त पृथ्वी तापतीये का? नाही. त्या पृथ्वीवरचे जे काही आपण सगळे आहोत सजीव, ते आपण सगळेच तापतोय. त्यामुळे ओव्हरऑल जर आत्ता बघितलं ना, तर आत्ताच्या सगळ्या मेडिकलच्या सिनॅरिओमध्ये उष्णतेचे आजार वाढत चाललेले. आयुर्वेदानुसार मगाशी मी म्हटलं तसं शुक्रम सौम्यम आणि आर्तवम आग्नेयम. ज्यावेळेस आपल्या निसर्गामध्ये उष्णता वाढते, बाय डिफॉल्ट ती उष्णता तुमच्या शरीरामध्ये वाढते. शरीरामध्ये वाढते म्हणजे कुठे वाढते? तुमच्या रक्तामध्ये वाढते. ज्यावेळेस तुमच्या शरीरातलं रक्त खराब होतं त्यावेळेस पुढचा त्याचा जो नंतरचा धातू शुक्र धातू आहे तो खराब निर्माण होतो. आणि ज्यावेळेस शुक्र धातूमध्ये अशुद्धता निर्माण होते, अशुद्ध शुक्र निर्माण होतं, पित्तदुष्ट शुक्र निर्माण होतं, त्यावेळेस तुम्हाला वंध्यत्वाच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि सध्या आपली जी लाईफस्टाईल झालेली आहे याच्यामुळं सगळी गडबड जी झालेली ती पचनसंस्थेमध्ये झालेली आहे, की जिथे आहार रस निर्माण होतो. आपण एक तर वेळेवर खात नाही, अवेळी खातो,
रात्रीच्या पार्ट्यांचं प्रमाण आपलं खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे खरं तर असं आहे की रात्रीच्या वेळेस आपला अग्नी जो असतो, भूक जी असते ती मंद असते. म्हणून आपल्याकडे सांगितले ना, दुपारचं जेवण राजासारखं पाहिजे आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं पाहिजे. म्हणजे मिळेल तेवढं आणि मिळेल तेवढ्या मात्रेमध्ये खायला पाहिजे. पण आपण उलटं करतो. आता आपण जेवतो, सगळ्या पार्ट्या ज्या असतात त्या राजासारख्या असतात. 6 कोर्स 7 कोर्स मील असे जे प्रकार असतात ते. त्यामुळं काय होतं आहे, तर तुमचा आहार रस जो आहे तो चांगला तयार होत नाही. दुसरी गोष्ट, आपल्याकडे वेळेत झोपायला सांगितलेलं आहे, वेळेत उठायला सांगितलेलं आहे. आजकाल लेट नाईट ही क्रेज झालेली आहे. एस्पेशली हे जे जेनजीज आहेत सगळे, त्यांच्यामध्ये तर उशिरा झोपणं हे म्हणजे त्यांचं, अरे तू काय लवकर झोपतो, हां तू लवकर झोपतो, मी तू ऑर्थोडॉक्स आहेस. 12, 1, 2ला जे झोपतात ते म्हणजे एकदम फॉरवर्ड आहेत. तर याच्यामुळं काय होतं, शरीरामध्ये उष्णता वाढते. आणि सगळ्यात सध्याच्या काळामध्ये विशेषतः शहरी भागात आणि काही अंशी ग्रामीण भागामध्ये अजून एक जो महत्त्वाचा एलिमेंट आहे जीवनशैलीमधला, तो म्हणजे स्ट्रेस. कारण आपण सगळेजण करिअरच्या मागे आणि सगळे पैशाच्या मागे पळतो आहे. अनफॉर्च्युनेटली पुरुषांमध्ये लैंगिक समस्या निर्माण होण्याचं हे जे स्ट्रेस कारण आहे, याचा रिलेशन कसा आहे, तर पुरुष यशस्वी झाला म्हणजे काय, तर त्याच्याकडे पैसा किती आहे. म्हणजे त्याच्या यशस्वी करिअरचा संबंध हा अर्थकारणाशी लावला जातो. आणि हा पैसा कमवताना त्याची खूप दमछाक होती आहे. कित्येक जणांची ती कपॅसिटी पण नसते, पण तरी पण ते बिचारे स्पर्धेमध्ये पळत आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मनावरती होतो आहे. रक्तामध्ये उष्णता वाढते, मनाचं चंचलत्व वाढते आणि त्यातून नैराश्य येतं आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवरती आपली जी काही जीवनशैली आहे ती आपल्याला घातक ठरत चालली आहे. आणि म्हणून समाजामध्ये लैंगिक समस्यांबरोबर वंध्यत्वाच्या समस्या वाढत चालल्या. आज दर 10 जोडप्यांच्या मागं एका जोडप्याला मूल नाही आहे. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. आपल्या आजीला 10-12 पोरं असायची, कितीतरी भावंड वगैरे असायची. कुठल्याही डॉक्टरकडे पण ती गेली नव्हती. ती काही आदिमानव किंवा रोबो नव्हती. तुमची माझीच आजी आहे, तुमचा माझाच आजोबा आहे. पण त्यांची लाईफस्टाईल चांगली होती. आणि म्हणून आपण लाईफस्टाईल हा जो शब्द वापरतो, खरं तर याच्यावरती काम होणं खूप गरजेचं. अंशू मॅम, मला सांगा, एका पार्टनरची जेव्हा इच्छा असते आणि त्याचबरोबर दुसऱ्या पार्टनरची इच्छा नसते, तेव्हा काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात? आता जेव्हा एक पार्टनर रेडी आहे संभोगासाठी, आणि आपण आता इथं पुरुष घेऊयात समजा. फॉर एक्झाम्पल, पुरुष हा ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट असते त्याची, ॲक्टिव्ह रिस्पॉन्स असतो. स्त्री ही रिस्पॉन्सिव्ह रिस्पॉन्स असतो तिचा. ओके, आता समजा पुरुषाची इच्छा आहे आणि स्त्रीच्या असं लक्षात आलं की अरे माझी इच्छा नाही आहे, पण भांडणं नको, म्हणून मग ती काही ठीक आहे असं म्हणते आणि मग तो संबंध होतो. तेव्हा काय घडतं की तिला कळत नाही आहे की मी केवळ त्याच्यासाठी हो म्हणली आहे किंवा झालं बाबा त्याचं एकदाचं असं म्हणून तिने जो रिस्पॉन्स दिला आहे तो तिला आयुष्यामध्ये खूप घातक होतो. कारण जेव्हा ती अशा पद्धतीने तयार होते तेव्हा तिच्या असं लक्षात येतं की तिला काही आनंद मिळत नसतो आणि हळूहळू तिच्या असं लक्षात येतं की मला याच्यातून जर आनंद मिळत नाहीये तर कशाला करायचं हे गोष्ट. आणि मग अशा वेळी स्त्रियांमध्ये लॉस ऑफ लिबिडो डेव्हलप होतो. त्यामुळं असं कोणत्याही पार्टनरनी करू नये की बाबा इच्छा नाही आहे तरीसुद्धा इथे त्यांनी संवाद करावा. नाही आज नाही आहे बाबा, काय मला बरं नाही आहे, आज मी खूप कंटाळली आहे, वॉट एव्हर, दोन्ही बाजूनी हे सांगावं. आता अशा वेळेस कधी आता हा स्त्रीच्या बाजूने जर विचार केला की बाबा तिला खूप इच्छा आहे पण नवऱ्याला नाही आहे, मग अशा वेळेस किंवा तो असमर्थ आहे, कदाचित बाहेरगावी गेलेला आहे किंवा काही आजारपण आहेत किंवा काही अपघात झालेला आहे म्हणून तो असमर्थ आहे. मग अशा वेळेस स्त्रीने काय केलं पाहिजे, तर पहिलं ना आपल्या जोडीदाराला समजून घ्यावं. जसं स्त्रीला प्रत्येक वेळी पेनिट्रेटिव्ह सेक्स झाला तरच तिला समाधान मिळतं असं नाही आहे खरं. म्हणजे तिच्याकडे अराउज होण्याचे पुरुषापेक्षा खूप जास्ती पॉईंट्स आहेत. त्यामुळे जरी फोर प्ले झाला तरीसुद्धा त्यातून आनंद मिळतो हे तिने समजून घ्यावं. आणि तो फोर प्ले जर तो अवेलेबल आहे, फक्त पेनिट्रेटिव्ह सेक्सला जर का तो सक्षम नाही आहे तर ते करू शकतात. आता नवरा नाहीच आहे आणि तिची इच्छा आहे, तर मग अशा वेळेस त्यांनी काय करावं, तर एक स्त्रियांमध्ये सुद्धा मास्टरबेशन करू शकतात की जे कंट्रोल्ड मास्टरबेशन अशा वेळेस त्यांनी करावं. कंट्रोल्ड यासाठी म्हटलं कारण मी नंतर त्याचं एक थोडंसं उदाहरण मी देईन. तर ते कंट्रोल मास्टरबेशन असावं. आता आत्ताच्या काळामध्ये काय आहे, काही सेक्स टॉईज पण उपलब्ध आहेत आणि आता सगळंच आम्हाला नेटवर मिळतं आणि ऑनलाईन आम्ही मागवू शकतो. पण अरे त्यालाही काही शास्त्र आहे. ते चुकीच्या साईजमध्ये जर तुम्ही वापरले तर त्याचे पुन्हा दुष्परिणाम आहेत. मग जर तुम्हाला ते वापरायचे असले तर तुम्ही सेक्सॉलॉजिस्टकडे, गायनेकोलॉजिस्टकडे, त्यातल्या तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊनच मार्गदर्शन करून घ्या. म्हणजे मग हे जे कॉन्फ्लिक्ट होतं ना की एकाची इच्छा आहे एकाची नाही आहे, तर पहिलं एकमेकांना समजून घ्या.
का नाही आहे, मग शारीरिक काही समस्या आहे, मानसिक काही समस्या आहे, ती आधी सॉल्व्ह करा आणि मग या ॲक्टकडे जा की जी आनंददायी होणार आहे. आणि पूर्ण नाही मिळते तर पार्शल आनंदामध्ये पण आपण समाधानी होऊ शकतो, कारण ती स्टेज काही लाईफ टाईम नाही आहे, एक टाईम बिईंग असेल तर तेव्हा योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पुढे जा. पती आणि पत्नी यांच्यामधला संवाद कसा असावा ह्याच्यावरून त्यांचं कामजीवनाचं जे हेल्थ आहे किंवा त्याची जी क्वालिटी आहे तर ती ठरते का, त्याचा परिणाम ठरतो का? खूप छान प्रश्न आहे. कसा असेल बरं पती पत्नीचा संवाद, याचा कधी आपण अभ्यास केलेला आहे? हल्ली बघा एक सिंगल किड असतं घरामध्ये, आयदर मुलगा असतो किंवा आयदर मुलगी असते. प्रत्येक वेळी हल्ली सगळेच करिअरिस्टिक झाल्यामुळं पालकही त्यांना धाववतायत, हा क्लास तो क्लास. तर बरेचदा अवलोकन करणंच राहतं ना की भिन्न लिंग कशा पद्धतीने रिॲक्ट करतात. आणि जेव्हा ते दोघं एकत्र येतात ना तेव्हा ते माहितीच नसतं त्यांना. आणि मग बरेच काय वेड्यासारखं बोलतीये, याला तर काही कळतच नाही. तर हे न समजल्यामुळे आहे. तर पुन्हा त्यांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे. स्त्री भावनाशील आहे आणि पुरुष तार्किक आहे. एक उदाहरण घेऊ लक्षात येईल. सकाळी दोघांचा खूप वाद झालेला आहे आणि गेला, आता संवादातलाच पण हा वाद आहे, संवाद नाही. आणि तो गेला ऑफिसला. आता तो लॉजिकल आहे, तो ऑफिसच्या कामामध्ये विसरूनही गेला आज काय झालं होतं. पण ही भावनाशील आहे. ही दिवसभर त्या भांडणाचा विचार, माझं काय झालं, माझं काय चुकलं, मग त्यांनी असं केलं, मग त्यांनी असं केलं असतं तर काय झालं असतं, तसं झालं असतं काय झालं असतं, ही आपलं दिवसभर चरवण करते त्या सगळ्या प्रसंगाचा. मग त्यांनी काय झालं, स्त्री भावनाशील असल्यामुळे अमायग्लॅडा हा मेंदूमधला जो भाग आहे तो तिचा हायपर सेन्सिटिव्ह होतो. तो सगळी नेगेटिव्हिटी स्टोअर करतो. आता हा बाबा आला संध्याकाळी, आपण ती गृहिणी असं समजतोय, संध्याकाळी आला आणि त्याला इच्छा आहे संबंधाची. आता जी दिवसभर त्याच प्रसंगाचा विचार करते तेव्हा ती तयार होईल का तेव्हा? मग ती तयार नसली की पुन्हा भांडणं सुरू. तर म्हणून उत्तम संवाद होण्यासाठी पहिलं स्त्री कसा विचार करते, तिची रिॲक्शन कशी असते, हे सगळं आपण समजून घेणं गरजेचं आहे. व्हाईस वर्सा पुरुषाच्या बाबतीत पण स्त्रीनं विचार केला पाहिजे. मग या संवादामध्ये विसंवाद कुठे झाला आहे, तर तिने अतिविचार केल्यामुळं आणि त्यांनी अति तार्किक असल्यामुळं शब्द हे सुद्धा बाण आहेत, ते तिला खूप विद्ध करणार आहेत. हे त्यांनी डोक्यात ठेवायचं की जेणेकरून संवादाचा विसंवाद नाही होणार. आता संवादामध्ये फक्त पती पत्नीचा संवाद येत नाही बरं का. हा संवाद बघा, घराचा जर विचार केला तर आपले नातेसंबंध उत्तम असणं हे सुद्धा कामजीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज दिसतंय काय की तिला तिची सासू सासरे नणंद नको आणि त्याला तिचे माहेरचे नको. अशी काही जोडपी येतात आमच्याकडे की खूप वाद आहेत त्यांचे, म्हणजे त्याला तिच्या माहेरच्यांशी घेणं नाही, हिला हिच्या सासरच्या लोकांशी करायचं नाही. आपोआप त्यांच्यामध्ये विसंवाद निर्माण होतो आणि मग सेक्शुअल लाईफसुद्धा डिस्टर्ब होतं. अगदी सेकंडरी इन्फर्टिलिटी असेल तर त्यासुद्धा समस्या घेऊन येतात. तर असं न करता आपले नातेसंबंधसुद्धा आपण चांगले जोपासले पाहिजेत. किंवा अजून एक गोष्ट विसंवाद होण्यामध्ये काय असतं, सतत समोरच्याचे दोष दाखवणं. ते दोष दाखवल्यामुळं काय होतं की त्याचा एक जो स्व असतो तो सुखावत नाही ना. माणसाचं कौतुक केलं, तू हे कसं छान केलंस, किंवा त्याचे जे गुण आहेत त्याला जर आपण उठाव दिला दोन्ही बाजूनी, तर काय होतं की तो त्याचा एक स्व सुखावतो आणि तो अजून इम्प्रूव्ह व्हायला प्रयत्न करतो. वेरेस तुम्ही दोष दाखवले तर एका स्टेजला काय होतं, ठीक आहे ना तुला दोषच दिसतात मग आहे मी वेडीच आहे किंवा मी नाहीच असं करत असंही काही, किंवा मी अव्यवस्थितच आहे असं ती म्हणेल किंवा तो म्हणेल. आणि मग त्यांच्यातला जो भावबंध निर्माण होणार आहे तो होणार नाही. आणि तो जर नाही झाला, मनाचं मिलन नसेल तर शरीराचं मिलन होऊ शकत नाही. म्हणून हा संवाद यातला खूप महत्त्वाचा आहे. आज संवाद सगळीकडेच हरवत चाललेला आहे आणि तो संवाद नसेल तर तुम्ही एकमेकांना जाणून घेणार नाही. त्यांच्या समस्या पण काही असू शकतात, त्याही देवाणघेवाण नाही झाली. बघा, हा जर संवाद उत्तम असेल ना तर दोघं दोन, मगाशी आपण म्हटलं तसं दोघं दोन भिन्न पोलवरचे आहेत, पण ते दोन्ही ओपिनियन खूप गरजेचं असतात कोणताही निर्णय घेताना. आणि म्हणून सृजन, मगाशी जो मी शब्द वापरला तो इथं लागू होतो की तुम्हाला अगदी छोटासा निर्णय घ्यायचा आहे, मला फ्लॅट घ्यायचा आहे, तर दोघांचे विचार एकत्र आले तर तुम्ही उत्तम सिलेक्शन करू शकता. म्हणून संवाद खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आत्ता मॅडमनी जे संवादाचं सांगितलं ना, खरं तर सगळ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे. सेक्स इज अ माइंड गेम. आय विल रिपीट, सेक्स इज अ माइंड गेम. संभोगाची सुरुवात जी असते ना ती पहिली मनामध्ये होते. संभोगाचे विचार सुरुवातीला मनामध्ये निर्माण होतात आणि मग प्रत्यक्ष कृतीमध्ये येतात. त्यामुळे मनाची दोघांची जी अवस्था आहे ती खूप महत्त्वाची. आणि मन कलुषित झालं की त्यातून डिप्रेशन, नैराश्य हे मनोशारीरिक आजार निर्माण होतात आणि याच्यातून वंध्यत्वाची किंवा लैंगिक समस्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. 40 नंतरही कामजीवनात शरीर सुखाची तितकीच इच्छा असते का? मुळात ना कामजीवनाचा संबंध हा उत्तम शुक्रधातूशी आहे.
तरुणपणामध्ये तुमच्या शरीरामध्ये उत्तम शुक्रधातू, उत्तम वीर्य तयार होतं आणि त्यामुळे तुमचं कामजीवन पण चांगलं असतं. वय परत्वे नैसर्गिक पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये शुक्रधातूची निर्मिती कमी होते. मुद्दाम मी हे जाणीवपूर्वक सांगतो आहे. कमी होते आणि कमी झाल्यामुळं ॲटोमॅटिक तुमच्यामध्ये पेनिट्रेटिव्ह सेक्सची इच्छा कमी होत जाते. पेनिट्रेटिव्ह सेक्स वर्ड इज रिलेटेड टू मेल, म्हणजे लिंगाचा योनीमध्ये प्रवेश होणं, त्याची हालचाल होणं आणि शुक्रच्युती होणं, याला आपण पेनिट्रेटिव्ह सेक्स म्हणतो, विच इज रिलेटेड टू सीमेन डिरेक्टली. तर हे जे काही आहे, हे जे पेनिट्रेटिव्ह सेक्सची जी कल्पना आहे, ही पुरुषांनी थोडीशी समजून घेणं आवश्यक आहे. आणि 40शी नंतर मुळातच नैसर्गिक पद्धतीने तुमच्यामध्ये वीर्याची निर्मिती कमी होते, तर तुम्ही तेवढे मल्टिपल अटेम्प्ट्स करू शकणार आहात का? नाही. एका रात्रीत 2-2, 3-3 अटेम्प्ट शक्य नाही. हे वीर्य निर्मिती काय असं नाही पोटात पटकन पाणी गेलं आहे आणि वीर्याची निर्मिती झाली, किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स खाल्ले आणि लगेच शुक्राची निर्मिती झाली, असं नाही आहे. यासाठी वेळ लागतो. त्यामुळे ही जी शुक्राची निर्मिती आहे, ही तुमच्या शरीरात कशा पद्धतीने व्यवस्थित होत राहील याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि ही काळजी घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, दोघा पार्टनरनी नियमित व्यायाम केला पाहिजे. दोघांची लाईफस्टाईल चांगली असली पाहिजे, दोघांचं सहजीवन चांगलं असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, 40शी नंतर खरं तर आपण ना जो स्पर्शातून मिळणारा जो आनंद आहे त्याच्यावर जास्त काम करायला पाहिजे. आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव कोणता आहे माहिती आहे? त्वचा. त्वचा हा आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे. आणि मगाशी मॅडमनी जसं सांगितलं की आलिंगन देणं, किस करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, स्पर्श करणं, हातात हात घेणं, या सगळ्या त्वचेशी निगडीत आहे. त्यामुळे 40शी नंतरच्या कामजीवनामध्ये मी सगळ्यांना असं सांगेल की लिंग आणि योनी हे खूप छोटे अवयव आहेत. यापेक्षा त्वचा या मोठ्या अवयवावर जर आपण काम केलं तर आपलं सहजीवन पण आनंददायी होईल आणि कामजीवन पण चांगलं राहील. आणि आपल्याला हे कन्सेप्ट कळणं यासाठी गरजेचं आहे, कारण आपण जर पेनिट्रेटिव्ह सेक्सच्या मागे लागलो तर मार्केटमध्ये या संदर्भामध्ये प्रचंड जी औषधं, चुकीची औषधं उपलब्ध आहे, ज्याचा प्रचंड मोठा बाजार आहे. या सगळ्या दुष्टचक्रात आपण अडकणार नाही, चुकीची औषधं घेतली जाणार नाही आणि कामजीवनाच्या ऐवजी आपल्याला नको त्या दुष्परिणामांना, नको त्या कधीकधी येणाऱ्या मृत्यूला सामोरं जावं लागणार नाही. त्यामुळे 40शी नंतरच्या कामजीवनामध्ये आनंददायी सहजीवन हे अपरिहार्यपणे असलं पाहिजे. आता जे वेगवेगळे आजार आहेत, जसं की डायबिटीस असेल किंवा बीपी असेल, ह्याची जी औषधं आहेत, तर ह्याचा कामजीवनावरती काही परिणाम होतो का? निश्चित Yes. होतो. या सगळ्या औषधांच्यामुळे आणि आजारामुळे, या दोन्हीमुळं एक तर शुक्राची निर्मिती ही कमी व्हायला लागते. बरं. आता जसं आपण आत्ता या आजारांच्या विषयी बोललं की त्याच्यामुळे अग्नीवर परिणाम होतो किंवा तुमची रॉंग लाईफस्टाईल आहे, हा सगळा विचार केला. पण याच्यामध्ये दुर्दैवाने स्ट्रेसचा विचार केला जात नाही. आज बघा 30शीलाच डायबेटीस बीपी घेऊन येणारे पेशंट आहेत आमच्याकडे. आणि मग ते आता गोळ्या हेही माहिती आहे की एकदा या गोळ्या चालू झाल्या की आयुष्यभर गोळ्या खा, मरेपर्यंत. असं व्हॉट्सॲपला काही प्रिस्क्रिप्शन येतात ना, मरेपर्यंत खा, असं नाही आहे. इथे जर आयुर्वेदाची जी सायकोथेरपी आहे, सत्वावजय, हिची जर मदत घेतली तर आज कित्येक मुलांचं बीपीची गोळी बंद झाली, त्यानंतर शुगरची औषधं बंद झालेली आहेत. त्यामुळे हा स्ट्रेस फॅक्टर हा काय फक्त तरुण वयात आहे का? खरंच छोट्याही मुलांना आता स्ट्रेस आहे. तर हा स्ट्रेस हाऊ टू मॅनेज हे आम्हाला माहितीच नाही आहे. बघा, स्ट्रेस रिलीज करण्यासाठी काय औषध आहे? ध्यान हे औषध आहे. अख्ख्या जगाला ध्यान कुणी शिकवलंय? भारताने. आणि भारतातल्या कोणी? तर गौतम बुद्धांनी ध्यान शिकवले. तर ध्यान कधी करायचं हेही आम्हाला माहिती नाही आहे. म्हणजे ज्ञानाचं भांडार आमच्याकडे आहे. उदाहरण देते मग लक्षात येईल. समजा आमचे फॉरेनमधले पेशंट्स असतील ना, त्यांना जर का आम्ही एकदा एक लाईफस्टाईल डिझाईन करून दिले की येस तुमची अशी अशी पाहिजे, म्हणजे खायचं कधी, झोपायचं कधी, काय नाही खायचे प्रकृतीनुसार, असं सांगितलं ना, तर 10 वर्षानंतर ते पेशंटला जर का विचारलं तर हो तुम्ही सांगितलं होतं ते फॉलो करतोय. आणि आपले पेशंट जर का आम्ही लिहून दिले ना, हे तुला पहिला प्रश्न असतो, हे कधीपर्यंत करायचं? म्हणजे त्यांना बंधनच नको आहेत. बरं, ती बंधनं कशासाठी आहेत? तर तुझं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहे. तसं ध्यान कधी करायचंय? तर वयाच्या 6व्या वर्षापासून ध्यान करायचंय. हे आम्हाला माहिती नाही. आम्ही फक्त तो स्ट्रेस कॅरी करतोय आणि त्याचा इतका भडका मेंदूमध्ये होतो, त्याला आम्ही डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणतो. ते तुमचं चालू झालं की ते प्रचंड प्रमाणामध्ये कॉर्टिसॉल्स तयार करतं आणि जे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत, ज्याच्यामुळे मेंदूमध्ये ते झालेला स्ट्रेस हा तुमचे जे काही हृदय आहे, किडनीज आहे, लिव्हर आहे, याच्यावर परिणाम करते किंवा आपल्या सगळ्या हॉर्मोनल सिस्टीमवर परिणाम करतं. हे दुर्दैवाने आज माहिती नाही आहे. हॉर्मोनल ग्लँड्समध्ये पॅनक्रियाज येते, जी डिस्टर्ब झाली की डायबिटीस होतोय आम्हाला.
तर हे मला समजणं हे खूप गरजेचं आहे. हे जेव्हा मला समजेल ना की मला स्ट्रेसवर सुद्धा काम करायचं आहे, बरं किती वेळ करायचं आहे ध्यान, दिवसाचे फक्त 20 मिनटं काढा, 10 मिनटं सकाळी 10 मिनटं संध्याकाळी जरी काढलं तरी सुद्धा याच्याने खूप चांगला फायदा होतो. सत्वावजय असा जो शब्द आहे आयुर्वेदातल्या मेडिटेशनचा, सत्व म्हणजे मन आणि अवजय म्हणजे त्याच्यावर विजय मिळवायचा. आता मनाचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला माहिती आहे. चिंता करायची, रागराग करायचा, अपमान डोक्यामध्ये ठेवायचा, भीती आहे, हे सगळ्या ज्या किंवा अपराधीपणाची भावना आहे, हे सगळं जर तुमच्या मनामध्ये असेल तर निश्चित त्याचा तुमच्या सगळ्या शरीरावर परिणाम होणार आहे आणि तो झाला की कामभावनेवर पण परिणाम होणार आहे. त्यामुळं औषधांच्या बरोबरीने स्ट्रेस मॅनेज करणं, त्याची सुद्धा चिकित्सा करणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. सर मला सांगा, कामजीवन हे चांगलं आहे का वाईट आहे हे कसं ओळखावं आणि तज्ज्ञांकडे कधी जायला पाहिजे ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप छान प्रश्न विचारलास. कामजीवनाच्या अगोदर सगळ्यांनी खरं तर आधी आपलं सहजीवन चांगलं आहे का याच्यावर काम करायला पाहिजे. पुन्हा तुला तेच सांगतो, कारण आनंददायी सहजीवनातून आनंददायी कामजीवनाची बाय डिफॉल्ट निर्मिती होते. पण तरी पण कामजीवनाचे काही पॅरामीटर्स आहेत. तर याच्यामध्ये दोघांनाही जर संबंधाची इच्छा कमी होत असेल किंवा एका पार्टनरला होती आणि दुसऱ्याला होत नाही आहे, किंवा संबंधानंतर आनंद मिळण्याच्याऐवजी दोघांना पण काही त्रास होत असेल, दोघांना फ्रेश वाटण्याच्याऐवजी थकवा येत असेल, किंवा संबंधाच्या वेळेस दोघांनाही योनीच्या ठिकाणी, लिंगाच्या ठिकाणी किंवा पोटामध्ये वेदना होत असतील, संबंधानंतर त्या ठिकाणी आग होत असेल, संबंधानंतर दोघांनाही शांत वाटण्याच्याऐवजी चिडचिड होत असेल, अशा वेळेस हे सगळी जी लक्षणं आहेत ही रेड फ्लॅग आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला डायबेटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार, पोटाचे आजार असे जर निर्माण होत असतील तर हे रेड फ्लॅग आहेत असं समजावं. कारण याच्यातून तुमच्या शरीरामध्ये शुक्रधातू जो निर्माण होणार आहे तो चांगला होणार नाही आहे. आणि आज जरी तुम्हाला काही वाटत नसलं तरी काही दिवसानंतर तुम्हाला संभोग क्षमतेमध्ये तुमच्या नक्की परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे जे काही रेड फ्लॅग आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. आणि हा खूप चांगला प्रश्न तू विचारला, कारण खूप वेळा ह्या समस्या असतात पण ही कपल जी आहेत ही डॉक्टरांकडे जात नाहीत आणि न गेल्यामुळं समस्या गंभीर होतात आणि नुसती जात नाहीत ते एकमेकांवर दोषारोप करत राहतात आणि दुर्दैवाने बहुतेक वेळा हे दोषारोप स्त्रीवर केले जातात. पुरुष स्वतःच्या ज्या गोष्टी असतात त्या लपवून ठेवतो आणि स्त्रीला मात्र तोफेच्या तोंडी देतो. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये स्त्री आणि पुरुष ही समानता आपण ठेवणं गरजेचं आहे. सगळ्या पुरुष जमातीला माझं जाहीर आवाहन आहे की जशा तुम्हाला लैंगिक समस्या असतात त्यावेळेस तुम्ही मोकळेपणाने डॉक्टरांकडे जाता, तशा तुमच्या पत्नीला जर काही या संदर्भातील समस्या असतील तर तुम्ही योग्य सेक्सॉलॉजिस्टकडे तिला घेऊन जा, तिच्या समस्येचं निराकरण करा. मग तुमच्या कामजीवनातील ज्या काही समस्या असतील त्याच्यावरती 100% यश मिळेल. एका पार्टनरवरती लक्ष देऊन काही उपयोग होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण इतर आजार लपवत नाही तशा कामजीवनाच्या समस्या पण लपवण्याचं काहीच कारण नाही. कारण त्या समस्या नंतर गंभीर स्वरूप धारण करणारे आणि तुमच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही समस्या निर्माण करणारे. त्यामुळं खुलेपणाने ओपनली याच्यावरती चर्चा करणं आणि योग्य डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. मला या संदर्भामध्ये एक उदाहरण सांगायचं आहे. म्हणजे स्त्रियांना लैंगिक समस्या. एक दिवस साधारण 50च्या आसपास एक शिक्षक त्यांच्या बायकोला माझ्याकडे घेऊन आले आणि म्हणे, मॅडम हिला ना सेक्समध्ये इंटरेस्टच नाही आहे, तर मला ना आता खूप चिडचिड होती आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवायला म्हणून घेऊन आले. तर मी त्यांना चेक केलं आणि म्हटलं आतून मला तपासायचं आहे, जरा सर तुम्ही बाहेर बसा. आणि म्हणून मग मी तिला विचारलं की तुमचं कामजीवन कसं आहे गं, म्हणजे किंवा तुमचं सहजीवन कसं आहे. तेव्हा ती म्हटली की मॅडम कसलं आलं आहे म्हणे सहजीवन, हा जो माणूस आहे हा प्रचंड तापट आहे. म्हणजे हा शाळेतून घरी येतो तेव्हा आम्ही घर सगळं नीटनेटकं लावलेलं असतं, मुलंसुद्धा शाळेसारखी इच्छा नसेल तरी अभ्यासाला बसलेली असतात आणि असं सगळं असूनही हा कधी भडकेल हे माहिती नाही. शाळेत जाताना पण हा चिडचिड करून गेलेला असतो, आल्यावर सुद्धा प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करायची आणि परत रात्री याला संभोग हवाय. तर मी कशी काय मनाने त्यासाठी तयार असू. मग मी सुरुवातीला नाही म्हणजे तो नाही म्हणण्याचा तर विषयच नव्हता, इतका तो तापट होता, म्हणून मग तयार व्हायचं आहे. मग तिला ऑब्व्हियसली लॉस ऑफ लिबिडो त्याच्यातून डेव्हलप झाला. तर इथं तो तिला घेऊन आलेला आहे पण त्याला ते कळत नाही की जर हे आमचं मनोमिलन चांगलं नाही आहे तर कुठून ते संभोगाची प्रक्रिया घडणार आहे. तर हे पण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे यामध्ये. पण ह्या ज्या समस्या आहेत कामजीवनातल्या त्यांच्यावरती खुलेपणाने न बोलल्यामुळे काय काय परिणाम होत आहेत आता? एक भयंकर केस मी सांगते. लग्नाला त्या मुलीच्या साधारण 3 वर्ष झालेली होती
आणि तिची आई मला माझ्याकडे घेऊन आली. तर तिच्या समस्या काय होत्या बघा, तिची सारखी मान दुखत होती, कंबर दुखत होती, वजन वाढलं होतं ह्या 3 वर्षामध्ये त्या मुलीला, आणि प्रेग्नन्सी तर राहिलेली नव्हतीच, पण ह्याच सगळ्या समस्या आहेत म्हणून तिची आई घेऊन आली होती. झोप शांत लागत नव्हती, नुकतंच तिला थायरॉईड पण डिटेक्ट झालं होतं, तर म्हणून आई हे सगळं घेऊन आली. मग आईसमोर हे सगळं झाल्यानंतर मी आईला बाहेर पाठवलं. बरं, हे सगळं 3 वर्षात साधारण 1-1.5 वर्षापासून ते तिचं सगळं सुरू होतं. बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन आली होती, अगदी फिजिओथेरपिस्टकडे गेली होती, सगळ्यांनी काही काही औषधं दिली, पण तिला काही फरक दिसत नव्हता. आणि म्हणून मग आता नेहमीप्रमाणे समाजातले चित्र कसे, काही नाही फरक पडला की मग आयुर्वेदाकडे जा, असं म्हणून त्या माझ्याकडे घेऊन आल्या. मग आईला म्हटलं जरा तुम्ही बाहेर बसा, आणि मग तिला विचारलं की तुमचं दोघांचं सहजीवन कसं आहे, हा प्रश्न विचारल्यावर ठीक आहे मॅडम. तर ते ठीकमध्ये मला काही ठीक वाटलं नाही, म्हणून मी परत तिला खोदून विचारल्यानंतर ती म्हटली, मॅडम खरं सांगू का, ह्या 3 वर्षांमध्ये आमचा कधी संबंधच नाही आला. तर आय वॉज शॉक. 3 वर्ष या काळातली, आता ही केस मी तुम्हाला साधारण 12-15 वर्षापूर्वीची सांगते की या काळातली मुलगी थांबू शकते. तर ती मुलगी म्हटली जाऊ दे, काहीतरी थोडा प्रॉब्लेम असेल. म्हणजे फारच टोकाच्या गोष्टी होत्या त्यांच्या, की साधं एकत्र झोपणं नाही, मिठीत घेणं नाही, हनीमूनला गेले तर म्हणे तो एका टोकाला ही एका टोकाला, अशा पद्धतीने उभं राहत होते. ती म्हणे होईल तो रिपेअर, होईल असं नातं म्हणून ती मुलगी थांबली होती. दुसरा अजून एक महत्त्वाची गोष्ट काय, लाखो रुपये खर्च करून माझ्या आईवडिलांनी एवढं मोठं लग्न करून दिलं. आता मी जर का सांगितलं असं झालं तर मग ते त्यांना किती शॉक बसेल. अगं, त्यांच्या शॉकचा विचार करून या मुलीवर आज ती अवस्था आलेली होती. ही इतकी भयंकर होती. मग तिचं काउन्सिलिंग केलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही झाल्या, पण हा जो संवाद आहे, म्हणजे योग्य वेळी आपण जर का बोललं नाही तर एक मुलगी सगळ्या शारीरिक आजारांकडे गेली होती. नंतर ती इन्फर्टिलिटीसुद्धा मध्ये कन्वर्ट झाली. एक तर पहिलं इंटरकोर्सच नव्हता, नंतर जेव्हा तिचं रिमॅरेज झालं त्यानंतर सुद्धा तिला इन्फर्टिलिटी डिटेक्ट झालं. कारण त्या स्ट्रेसमधून ज्या हॉर्मोनल ग्लँड्स आहेत त्याच्या 3 वर्ष डिस्टर्ब होत्या. जादू नाही ना लगेचच आता रिपेअर करा, हे असं होऊ शकत नाही. तर म्हणून वेळीच बोललं पाहिजे. आता बोलण्यामध्ये अजून काय होतं की मला हे आवडतं, फोरप्ले करत असताना मला हे आवडतं, हे तिनं नवऱ्याला सांगावं. बरेचदा बायकांचं कसं असतं ना की त्यांनी समजून घ्यावं, तो काय ब्रह्मदेव आहे का, तर किंवा मला हे आवडतच नाही हे पण समजून सांगावं. खूपदा किंवा ती पेनफुल होती ही गोष्ट, तरी ती सहन केली तर पुन्हा ते त्यातला आनंद नाही मिळाला की लॉस ऑफ लिबिडो आहे किंवा चिडचिड होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर वेळीच आपल्याला एक तर संवाद साधणं, वेळीच सांगणं आपल्या समस्या, हे यामध्ये अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून भविष्यातले प्रॉब्लेम्स डेव्हलप होत नाहीत. सर मला सांगा, विवाहापूर्वी समुपदेशन करणं हे कामजीवनासाठी किती आवश्यक आहे? आपण विवाहाच्या अगोदर काय काय गोष्टी करतो बघा. त्या मुलीची सगळी बॅकग्राऊंड काढतो, आत्या कुठे, मामा कुठे, पहिले तर ती दिसायला छान आहे का, प्रत्येकालाच गोरी बायको हवी, नातेसंबंध आहेत का, कुठे जुळत आहेत का वगैरे, सगळ्या गोष्टी बघतो. मुलाची पण अख्खी कुंडली काढतो, अर्थकारण कसं आहे, काय पॅकेज आहे वगैरे सगळी माहिती आपण काढतो. मला सांग, हे सगळं करताना आपण कधी त्या दोघांचेही विवाहाच्या पूर्वी काही रिपोर्ट करतो का रे? नाही करत. एक तुला धक्कादायक घटना सांगतो आणि मग पुन्हा तुझ्या उत्तराकडे येतो. लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर ती जी पत्नी होती तिचं एक छोटंसं ऑपरेशन करायचं ठरलं. ऑपरेशन कुठलंही ऑपरेशन असेल तर एक प्रोटोकॉल असतो ज्याच्यामध्ये आम्ही HIV, HBS, AG, VDRL म्हणजे एड्सची जी तपासणी आहे, पांढरी कावीळ आहे, ह्या सगळ्या तपासण्या करतो. ती तपासणी केली आणि शॉकिंगली शी वॉज HIV पॉझिटिव्ह. आम्हालाही धक्का बसला आणि आम्ही त्यांना सांगितलं तुमचा हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ज्यावेळेस असा हा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो त्यावेळेस आम्ही अजून 2 वेळा तो कन्फर्म करतो. एकंदर तिन्ही रिपोर्टमध्ये दॅट रिपोर्ट वॉज पॉझिटिव्ह अँड शी वॉज पॉझिटिव्ह. ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासमोर हे मांडलं त्यावेळेस दे वर शॉक. वर्ष झाले लग्नाला फक्त आणि अशा पद्धतीने कसं घडू शकतं? म्हटलं आहे ही वस्तुस्थिती आहे. मग काय केलं आम्ही? मग तिच्या नवऱ्याची तपासणी केली. ही वॉज ऑल्सो पॉझिटिव्ह. आणि मग ज्यावेळेस घरचे सगळे खोलात गेले, सगळी माहिती घेतली, त्यावेळेस तो मुलगा लग्नाच्या अगोदरच HIV पॉझिटिव्ह होता. म्हणजे आता मला सांग, या सगळ्या याच्यामध्ये त्या मुलीचा काय दोष? म्हणजे काय पाहायचं आहे हे पाहत नाही, सगळं आपण वरवरचं पाहतो आणि ज्या मुख्य गोष्टी आहे त्याच पाहत नाही. त्यामुळे आजकाल आम्ही सगळ्या आमच्या व्याख्यानांमधनं सांगतो की सगळं पाहताय त्याच वेळेस तुम्ही ह्या ज्या बेसिक तपासण्या आहे या करून घ्या. मुलाची वीर्याची तपासणी करून घ्या, त्याच्यामध्ये शुक्राणू आहेत की नाही ते बघा, तो संभोगाला समर्थ आहे की नाही हे बघा, मुलीची पोटाची सोनोग्राफी करा, तिला गर्भाशय आहे की नाही, तिला अंडाशय आहे की नाही, ती आई होणार आहे की नाही हे बघा.
उद्या जाऊन जर त्या मुलीला गर्भाशयच नाही आहे, छान वडिलांनी भरपूर चांगलं स्थळ पाहिलं आहे, सगळं केलं आहे वगैरे, पण जर गर्भाशय नसेल तर तिला कशी गर्भधारणा होईल? आणि मग ही त्या मुलाची किती मोठी फसवणूक आहे. म्हणजे मगाच्या HIV जशी त्या मुलीची फसवणूक आहे, तशी एखाद्या मुलीला अंडाशयच नाही आहे किंवा गर्भाशय नाही आहे तर त्या मुलाची फसवणूक नाही का? त्यामुळे आजकालच्या काळामध्ये हे ज्या गोष्टी आहेत या खरंच प्रत्येकाने करणं गरजेचं आहे की हे जे HIV रिपोर्ट आहे, पांढरी कावीळ आहे, VDRL आहे, मुलाची वीर्याची तपासणी आहे, अंडाशयाची सोनोग्राफी आहे, त्या स्त्रीची पोटाची सोनोग्राफी, ह्या गोष्टी अत्यावश्यक आहेत. आणि या जर सगळ्या गोष्टी आपण केल्या आणि याच्यामध्ये जर दुर्दैवाने काही प्रॉब्लेम आपल्याला आढळले तर आपण पुढे जाणार नाही. आणि विवाहानंतर एक कुटुंब सफर नाही होते, 2 कुटुंब सफर होत आहेत. एकाच्या चुकीमुळं 2 कुटुंबांची वाताहत होते. त्यामुळे सर्वांनी या तपासण्या करून घेणं खूप आवश्यक आहे. आणि याचबरोबर आवश्यक आहे ते म्हणजे विवाहपूर्व समुपदेशन. आज कित्येक विवाह संस्था आहेत, मॅट्रिमोनियल्स आहेत, जिथे मुलामुलींचे 3-3, 4-4 इंटरव्ह्यूज घेतले जातात. त्याच्यामध्ये आमच्यासारखे जे एक्सपर्ट्स असतात, जे काउन्सिलर असतात, डॉक्टर असतात, त्यांच्याबरोबरचा पण एक इंटरव्ह्यू असतो. म्हणजे ज्या विवाह संस्था अशा पद्धतीने काम करतात त्यांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचा आदर्श इतर विवाह संस्थांनी पण घ्यायला पाहिजे. म्हणजे भविष्यातले खूप प्रॉब्लेम आपण टाळू शकू. तर या 5ही स्तरांवर त्यांचं परीक्षण केलं जातं. विवाहपूर्व समुपदेशनमध्ये त्या दोघांच्या आवडीनिवडी कशा आहेत ते आपण जाणून घेतो. त्याचबरोबर त्याच सेशनमध्ये आपण त्यांना हे सांगतो की तुमच्यामध्ये सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन कसं वेगळं आहे. जसं फिमेल ही रिस्पॉन्सिव्ह आहे आणि मेल हा ॲक्शन रिस्पॉन्सिव्ह आहे, हे आपण त्यांना अगोदर समजून सांगतो. जर त्यांच्या टोकाच्या आवडीनिवडी असतील तर त्याविषयी आपण त्यांना कॉम्प्रोमाइज करायला सांगतो, समजून सांगतो. विवाहपूर्व समुपदेशनमध्ये आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही जे एकत्र येणार आहात त्यातून तुम्ही काय करायचं आहे तर एकमेकांचे दोष काढून टाकायचे आणि एकमेकांचे गुण वाढवत न्यायचे. आणि हे जर झालं तर तुमचं सहजीवन उत्तम होणार आहे आणि मग तुमचं कामजीवन उत्तम होणार आहे. आता मला सांग, हे सगळं जर आपण अजून एक गोष्ट, विवाहपूर्व समुपदेशनमध्ये आनंददायी सहजीवनावरती प्रचंड पुस्तकं आहेत, डॉक्टर लोकांनी लिहिलेली छान छान पुस्तकं आहेत, ती आपण त्यांना वाचायला सांगतो. आता जर सांग, अशा पद्धतीने व्यवस्थित जर परीक्षेची तयारी करून तुम्ही गेला तर तुम्हाला पेपर अवघड जाईल का? किंवा ऐनवेळेस पेपरचे प्रश्न सोडवताना तुम्हाला नैराश्य, डिप्रेशन येईल का? नाही. त्यामुळं जर एवढ्या सगळ्या एलिमेंट्स लक्षात घेऊन जर विवाहपूर्व समुपदेशन केलं तर त्यांच्या सहजीवनामध्ये गैरसमज निर्माण होत नाही, त्यांची भांडणं होत नाही, त्यांचं सहजीवन उत्तम होतं आणि बाय डिफॉल्ट कामजीवन उत्तम होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी आवर्जून करायला हव्यात. खरं तर इथंच या प्रश्नांची उत्तरं आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्येच वंध्यत्व, लैंगिक समस्या ह्या सगळ्या ज्या वाढत चाललेल्या आहे ना, याला प्रिव्हेंटिव्ह लाईफ सायन्स आपण जे नेहमी म्हणतो ना, आयुर्वेदाकडे जग खूप आशेने जे पाहते ते ह्या सगळ्या ह्याच्यामुळे पण पाहते. आणि म्हणून प्रिव्हेंशनवरती आपण काम करणं गरजेचं आहे. आपण सगळेजण समस्या निर्माण झाल्यावर समस्यांवर काम करतो, समस्या उद्भवू नयेत यासाठी जो काम करतो तो समाज हा उन्नत समजला जातो. कामशास्त्राच्या ग्रंथाचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे का? आपल्याला कल्पना आहे की भारत हा ज्ञानाचं भांडार समजला जायचा. ज्यावेळेस आपल्याकडे तक्षशिला, नालंदा ही विद्यापीठं होती त्यावेळेस जगातून लोक आपल्याकडे शिकायला यायचे. याचं कारण माहिती आहे, आपल्याकडे सगळ्या शास्त्रांवरती सखोल ग्रंथ निर्मिती होती. मग अशी मी तुला सांगितलं वात्सायनाचं कामसूत्र हे पुस्तक आहे. त्याचबरोबर कामशास्त्रकार कोक म्हणून आहे, त्यांचा रतिरहस्य हा एक ग्रंथ खूप फेमस आहे. त्याचबरोबर अनंगरंग नावाचा हा कामशास्त्रावरचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथांचं जर आपण व्यवस्थित वाचन केलं, अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की म्हणजे मग सुरुवातीला आपण जे म्हणलं ना, धर्म अर्थ काम मोक्ष, यातला हा जो काम हा पुरुषार्थ तुम्हाला चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला कामशास्त्राचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या सगळ्या पुस्तकांमध्ये या संदर्भामध्ये खूप व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण मगापासून जे म्हणतो आहे की मनाचा संबंध खूप महत्त्वाचा आहे, इंटिमसी खूप महत्त्वाची आहे, एकमेकांबद्दलची ओढ महत्त्वाची आहे. तर ती एकमेकांची ओढ कशी निर्माण करायची, एकमेकांचा संपर्क कसा ठेवायचा, एकमेकांना मसाजपासून सुगंध एकमेकांनी कसे वापरायचे, एकमेकांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी कशा जपायच्या, इथपासून सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या पुस्तकांमध्ये फक्त पेनिट्रेटिव्ह सेक्स सांगितलेलं आहे हे डोक्यातून काढून टाकायचं आहे. त्यांचं सहजीवन आनंददायी करण्यासाठी या पुस्तकांमध्ये मार्गदर्शन आहे आणि आनंददायी सहजीवनातूनच आनंददायी कामजीवन निर्माण होऊ शकतं ही ते पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. तू बघ, आपल्याकडे खजुरावची शिल्प कोरली आहेत किंवा कोणार्कचं जे सूर्य मंदिर आहे त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कामशिल्प आहेत. मला सांग, ही जर कामशिल्प
जर अश्लील असती, किळसवाणी असती, तर त्यांनी एवढ्या ओपनली कोरून ठेवली असती का? नाही. कुठेतरी कोपऱ्यात त्यांनी हे केली असती, किंवा कदाचित कोरलीच नसती. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ही जी सगळी मंदिरं वगैरे निर्माण झाली याला राजाश्रय होता. मग राजाला पण जर ते वाईट असतं तर राजाने पण त्याला प्रमोट केलं नसतं. मग ही का कोरली गेली? तर त्यांना दाखवायचं होतं की कामजीवन हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे मानवी जीवनाचा. कारण ह्या कामजीवनातून तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे, म्हणून त्यांनी त्या कामशिल्पांची इतक्या मोठ्या प्रमाणात निर्मिती केलेली आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम तोच झाला आहे. मगाशी मी जे म्हणलं ना, टाबू, हा जो टॅबू आहे ना, याच्यामुळं आपल्याकडे कामशास्त्र, सेक्स हे सगळे शब्द वापरले की अश्लील, किळसवाणं अशा सगळ्या अँगलने आपण पाहतो. म्हणजे खरं तर हवं तर असतं पण लपवायचं असतं, आणि ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं. या पद्धतीने माहिती तर घ्यायची असते पण ती योग्य पद्धतीने घ्यायची नसते. त्यामुळे या ग्रंथांचा जर अभ्यास केला, रॅदर आय विल कमेंट की या ग्रंथांचा जर अभ्यास केला तर खूपशा लैंगिक समस्या आणि वंध्यत्वाच्या समस्या टाळल्या जाऊ शकतात, आणि कित्येक कपलला औषधाविना चांगले उपचार मिळू शकतात. बरं. आणि आजकाल आपण म्हणतो सगळ्या क्षेत्रांमधलं नॉलेज घेणं आवश्यक आहे. मग तुम्ही कामजीवनाबद्दलचं नॉलेज का बरं नाही घ्यायचं? आणि जर आपल्याकडे ऑथेंटिक अवेलेबल आहे तर का नाही घ्यायचं? पण तुम्ही आयुर्वेदातनं ह्यावर उपचार केले जातात म्हणजे नक्की काय केलं जातं? आयुर्वेदामध्ये आता जे पहिली आमची जी तपासण्याची पद्धती आहे, एक तर नाडी परीक्षण आहे, पांचभौतिक चिकित्सा आहे, त्यामध्ये आम्ही उदर परीक्षण करतो. तर यानुसार ज्या गोष्टी रिपोर्टमध्ये दिसत नाही आहेत त्या सगळ्या आम्हाला नाडी आणि उदर परीक्षणामधून समजतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या, म्हणजे आयुर्वेदातली औषधी चिकित्सा आहे, पंचकर्म आहे, मग त्यात वमन, विरेचन, बस्ती, नस्य हे सगळं, रक्तमोक्षण हे सगळं केलं जातं. उत्तर बस्तीसारखी ट्रीटमेंट आहे, वंध्यत्वामध्ये खूप फलदायी असते, जी स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये वापरली जाते. आणि हे सगळं केलं म्हणजे जसं ओबेसिटी त्यांची होती किंवा पित्तदुष्ट शुक्र असेल, तसंच आर्तवम आग्नेयम ते उष्ण गुणाचं आहे. स्त्रियांमधलं आर्तव जे आहे म्हणजे स्त्री शुक्र हे उष्ण आहे, पण आता पुन्हा ग्लोबल वॉर्मिंगचा त्याच्यावरही परिणाम होतोय. तर म्हणून तिथेही रिपोर्टमध्ये तर काही येत नाही आहे पण लक्षणं दिसत आहेत आम्हाला. मग अशा वेळेस त्यावर जेव्हा आपण औषधी चिकित्सा, पंचकर्म करतो, त्या सगळ्या गोष्टी जेव्हा नॉर्मल होतात तेव्हा जी काही इन्फर्टिलिटीचा त्यांचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो आणि पेशंट कन्सीव्ह करतात. मला सांगा, जर आमच्या प्रेक्षकांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल किंवा कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कुठल्या कुठल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचता येऊ शकेल? डॉक्टर अंशू अँड डॉक्टर महेश मुळे या नावाने आमचं यूट्यूब चॅनल आहे. त्यानंतर श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल या नावाने आमचं इन्स्टाचं पेज आहे आणि फेसबुक पेज पण आहे. आणि www.drmule.com ही आमची वेबसाईट देखील उपलब्ध आहे. या सगळ्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. थँक्यू महेश सर आणि अंशू मॅम, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूपच महत्त्वाची माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि वैचारिक किडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.